दादा, तुझा परफॉर्मन्स हा ऐकायचा नसतो, तो बघायचाही. इतर मराठी भी सुनो, हिंदी भी सुनो, सब सुनो, पॉप सुनो, रॉक सुनो, सब सुनो, कारण तुला ते गाता आलं पाहिजे. म्हणजे गझल ते गोंधळ असा एक माझा कार्यक्रम पण मी केला होता. महाजा माझ्या आईचा गातोय का? आणि माझ्या पण नाहीये ते. लावणी ह्या गीत प्रकारापेक्षा तो नृत्य प्रकार जास्ती झालाय. ती खूप आज फास्ट झाली आहे. लावणी फास्ट नाही, लावणी अदा आहे. तो पहिला भारताबाहेर जाणारा पहिला हिंदी पोवाडा जो मी बाबांनी लिहिलेला, मी लिहिलेला आणि चाल केलेला केला. व्हॉट इज दिस? आम्ही मूर्ख लोक कलाकारांनी महाराष्ट्र घडवला, यांना तुम्ही इतके कमी लेखताय. मला एक काही फिल्मफेअर अवॉर्ड नाहीये, मला दुःख नाहीये. झाडाची उडविली फळ अन गेली देवगत, झाडाची उडविली फळ. नमस्कार, सावनी म्युझिक पॉडकास्टच्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा एपिसोड आणि त्यातला गेस्ट हा खूपच मी बरेच दिवस त्याची प्रतीक्षा करत होते, कारण मी नेहमी म्हणते तसं ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला विविधांगी व्यक्तिमत्वांना भेटता येतं, जवळनं अनुभवता येतं. माझ्यासाठी तर ही मोठी पर्वणी असते आणि त्यामुळेच मी अत्यंत माझा अगदी मोठ्या भावासारखा असणारा असा आपल्या सगळ्यांचा लाडका गायक नंदेश उमप ह्याला ह्या भागामध्ये आमंत्रित केलं. नंदेश दादाचा आवाज, त्याचं व्यक्तिमत्व, त्यांनी सादर केलेल्या आजपर्यंत त्याच्या कलाकृती, हे सगळं आपल्या मनात त्याचं एक विशेष स्थान आहे. त्याचे विचार, त्याचे सांगीतिक विचार हेही तितकेच स्पष्ट आणि क्लिअर आहेत, मी असं म्हणेन. तर ते सगळे विचार त्यांनी ह्या भागामध्ये माझ्याशी शेअर केले. खूप मनमोकळ्या आणि बिनधास्त गप्पा मारल्या. त्याच्यासमोर बसून लोकसंगीतातले अजरामर काही गीतं ऐकणं, अनुभवणं हा एक अत्यंत वेगळा अनुभव होता. म्हणजे माझ्याही नकळत माझ्या डोळ्यातनं अश्रू ओघळले, हे मला जाणीवही झाली नाही त्याची. नंदेश दादाचे वडील सुप्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप यांच्याही आठवणी त्यांनी ताज्या केल्या. त्यांचे सांगीतिक विचार, त्यांचा स्ट्रगल, त्यांचं आयुष्य हे सगळं उलगडलं. नंदेश दादा जेव्हा बोलत होता ना, तेव्हा फक्त त्यांनी बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं असं मला वाटत होतं. म्हणजे मला कधी मध्ये काही बोलण्याची गरजच वाटली नाही. माझी अशी खात्री आहे की तुम्हा सगळ्यांनाही हा एपिसोड तितकाच कनेक्ट होईल जितका मला झाला. एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार दादा. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. खूप स्वागत आहे तुझं. अरे वा, सावनी म्युझिक पॉडकास्ट मध्ये. मी खूप आतुरतेने वाट बघत होते तुझ्याशी गप्पा मारण्याची. इवन मी पण. अरे, कारण तू पहिला लोककलाकार आहेस, लोकगीतातला कलाकार आहेस या पॉडकास्टवर. हो, आणि मी हे ठरवलं होतं की जो पहिला आर्टिस्ट असेल तो तूच असशील, हे माझं ठरलं होतं. त्यामुळे ती वाट मी बघत होते ह्या आजच्या मोमेंटची. आणि मला खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी, खूप जाणून घ्यायचंय. बिलकुल. कारण ही तुझी अशी टेरिटरी आहे जी अत्यंत दुर्मिळ आहे, अत्यंत साठवून ठेवण्यासारखी आहे आणि आपला तो ठेवा आहे खूप मोठा, आणि ज्याचा तू खूप मोठा साक्षीदार आहेस, खूप मोठा घटक आहेस. तर तुझ्याच तोंडून हे सगळं ऐकणं म्हणजे माझं आणि आम्हा सगळं रसिकांचं खूप भाग्य असणार आहे. सो आपण एपिसोडला सुरुवात करूयात. बिलकुल. ह्या अत्यंत इन्फॉर्मल गप्पा आहेत. येस. सो जसे आपण एरवी ऑफ कॅमेरा आपण मारत असतो, खूप गप्पा करतो, खूप गाणी गातो, खूप मजा करतो, असणार आहे. सुरुवातीचाच माझा जो प्रश्न आहे तो थोडासा आपल्या सांगीतिक प्रश्नांपेक्षा थोडासा वेगळा आहे. नंदेश उमप म्हणलं की एक पहाडी आवाज, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं खिळवून ठेवणारा सादरीकरण, त्याचं हे सगळं आमच्या मनात असतं. तुझ्या कलेप्रतीची एक स्वतःची प्रतिमा असेल, पण तुझ्या दृष्टीने नंदेश उमप कोण आहे? एक समाज प्रबोधन करणारा, एक समाज भान राखून ठेवून काम करणारा आणि एक सगळ्यांना सामावून घेऊन पुढे चालणारा हा नंदेश उमप असावा असं मला वाटतं. मी आहे असं म्हणणार नाही, आहे तर मग थोडासा मीपणा येऊ शकतो, पण तो असावा
माझ्यात तो स्थायी भाव, बरोबर, आपण त्याला एक स्थायी भाव म्हणतो. कारण तुला मी सांगतो सावणी, आपली जी जडणघडण होते ना ती खूप खूप गरजेची असते. ती तुमची जडणघडण कशी होते, तुम्ही कुठल्या समाजात वाढता, तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये स्वतःला तुम्ही बघता किंवा तुम्ही येता. कारण ज्या आई वडिलानं किंवा ज्या परिस्थितीनं मला इथवर आणलं किंवा मी पाहिली, किंबहुना मी जी परिस्थिती पाहिली, तेव्हा असं वाटतं की नंदेशुमप काय असावा किंवा नंदेशुमपने काय असावं किंवा नंदेशुमपने काय करावं हे नंदेशुमपला कळलं पाहिजे. प्रत्येक कलाकाराला ना हे कळलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की मी काय सूर लावणार आहे, मी आज केदार गाणार आहे, पण मी कुठल्या पद्धतीने गाणार आहे. आज मी वेगळा केदार गाणार. म्हणजे काय, केदार केदार आहे. आता आपण किती किती गायक मोठे मोठे बघतो, म्हणून ठरवणं खूप गरजेचं आहे. आणि तसा नंदेशुमप असं मला वाटतं की सगळ्यांसाठी नंदेशुमप खुल्या दिलानं सगळ्यांना स्वीकारणारा आहे. वा वा. पण ते तुझ्या गाण्यातही दिसतं असं मला वाटतं की प्रत्येक कलाकाराचा स्वभाव कुठे ना कुठे त्याच्या कलेत रिफ्लेक्ट होतो, जो तुझा अगदीच तू म्हणल्याप्रमाणे होतोच. आता आपण थोडंसं तुझ्या बालपणाकडे जाऊयात. आणि एक टिपिकल प्रश्न आहे की कशी कलेला सुरुवात झाली वगैरे, तर तो तुझ्या बाबतीत खोल आहे असं मला वाटतं. कारण तू मोठं नशीब घेऊन जन्माला आलास. इतक्या थोर कलावंताच्या पोटी तुझा जन्म झालेला आहे. बाबा म्हणजे शाहीर विठ्ठल उमप यांची लेगेसी तुला लाभली आहे जन्मतः, आणि ती तू तुझ्या कर्तृत्वाने पुढेही नेली आहेस. तर असं म्हणजे असा नियम नाही की घरात ते वातावरण आहे म्हणजे तुम्ही तेच करावं असा नाही, पण तरीही तू त्यात घडत गेलास आणि कुठली तरी एक अशी मोमेंट आली असेल जेव्हा तुझं तू ठरवलंस की मला हेच पुढे करायचं आहे आयुष्यभर. तर ती अशी कुठली मोमेंट होती का तू जस्ट गो विथ द फ्लो असं झालं? नाही, होती ना. आता कसं आहे की घरात गाणं असल्यामुळे म्हणजे आपलं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे सगळ्यांना ठाऊक आहे. DNA आहे का तो जाणार नाही कुठे. तर ते, आणि माझी आई पण गायची बरं का. माझी आई चांगली उत्तम अभिनेत्री होती. ती नाटकातनं काम करायची. जो बाबा तिला सोडायला जायचा गपचूप गपचूप गेटपर्यंत सोडायचं आणि निघून जायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, तर घर जे आहे ना हे अभिनयाच्या आणि गाण्याच्या या सानिध्यात मी वाढलेलो आहे. बाबाच्या मांडीवर बसून गाणं ऐकलेला मी, आणि काय गातायत, काय शब्दोच्चार आहेत, काय पद्धत आहे, आणि ही सगळी ऐकत ऐकत शाळेत पण ना मी एज्युकेशन कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घ्यायचो. म्हणजे कविता वाचन असायची. तर तिथे असं असायचं की रविवारी ना लोकसत्ता याच्यामध्ये ना कविता यायच्या पावसाळी. आता शाळा आपली 13 जूनला वगैरे सुरू व्हायची, आणि पावसाळी जुलैमध्ये आमचं एज्युकेशन कॉम्पिटिशन असायचं. तर तेव्हा ते कॉम्पिटिशन मध्ये मी भाग घ्यायचो. मी स्वतःहून, असं म्हणायचं नाही, बाबा नाही म्हणायचे तू घे, मी स्वतःहून घ्यायचो. अरे मला काहीतरी वेगळं, कोण घेणार आहे, असं एज्युकेशन आहे, मराठी कविता आहे, सो हु ऑल आर देयर, जस्ट रेज युअर हँड्स अँड ऑल. आम्ही कॉन्व्हेंटमध्ये आणि मराठी बघा मी आता मराठीचा सगळीकडे सुरू आहे. तर मराठीत मी ते घ्यायचो आणि मराठीत मग बाबांना सांगायचं, बाबा असं असं आहे पप्पा. तर पप्पा मला ते कविता कशी वाचायची बघा. लोककलाकार, लोकसंगीत गाणारा, कविता कशी वाचायची, ते काव्य कसं वाचायचं हे बाबा आम्हाला शिकवायचं. आणि हातवारे काय असं खूप खूप करायचे नाहीत, नसतं, जस्ट ती वाचायची कशी. त्याच्यात मला दर वेळेस मी पहिला असायचो. इवन मी कुठे कॉम्पिटिशनसाठी पण जायचो. तर थोडा काळ गेल्यानंतर कदाचित मी तसा खूप वेळ नापास झालेला मुलगा आहे. मी प्रचंड वेळा प्रत्येक इयत्तेत मी म्हणजे मी ठरवून नापास व्हायचो. शिक्षणाची एवढी आवड, ठरवून अभ्यास नाही करायचं की पुन्हा पुन्हा शिकावंसं वाटायचं. म्हणजे एवढा मी पॅशनेट होतो अभ्यासाबद्दल की नाही मला ते का येत नाही म्हणून मी परत पहिलीत बसायचो, परत मी दुसरीत. तर असं होता होता काय झालं, माझं वय वाढत खूप गेलं होतं आणि मी त्याच इयत्तात मागे मागे असायचो. बघा मी काय अभिमानानं सांगतो. तर मी तसाच वाढत गेलो आणि काही कालांतरानं शाळेत मी
एक 6वी 7वी 5वीचा असेल कदाचित. तर तेव्हा मला असं वाटलं की नाही आपण गाणंच करू, कारण बाबाबरोबर मी 7 वर्षापासून गात होतो ग वयाच्या. तर त्याच्यानंतर मी म्हटलं नाही आपण गाणं करूया बाबाबरोबर. आपण म्हणजे गाणं आता असं नाही की मी ठरवलं नाही आपण आता गाणं गाऊया, कारण तेव्हा मी गाणंही गायचो. कॉम्पिटिशन्स मध्ये मला इंटर स्कूल कॉम्पिटिशन्सला पाठवायचे. अनेक ठिकाणी आम्ही अनेक पुरस्कार मी घेऊन यायचो शाळेसाठी, ट्रॉफीज मोठ्या मोठ्या घेऊन यायचो. मी डान्समध्ये भाग घ्यायचो शाळेच्या, मी वाजवायचो, मी ढोल वाजवायचो. डान्स जिथे मी डान्स बसवायचो शाळेतल्या मुलांचा, तारपा असेल किंवा शेतकरी असेल, हे करायचो आणि त्याच्यात आम्हाला प्राइज. तर तेव्हाच कुठेतरी मला असं वाटतं की माझ्यात ते रुजलं असेल. आणि तेव्हाच मी पण किती मोठा व्हायचं आहे, आपण खूप पैसे कमवायचे आहेत, मग आपण असं वगैरे काही अजिबात नव्हतं. गाणं गायचं कारण ती गोडी लागली होती बाबांबरोबर राहून राहून. त्या गाण्याची, त्या कलेची ती खूप अशी आतवर रुजली होती. त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही आपण आता गाणं करायला हवं, पण पुढे जाऊन किती मोठं होईल, त्याचं काय होईल हा मी विचार नव्हता केला. आपण मस्त गाणं गाऊया असं मी ठरवलं. आणि मला असं वाटतं मी 10-12 वर्षाचा असेल, मी नरेंद्र चंचल यांच्या आवाजात गायचो. मी टिपेला गायचो, म्हणजे आत्ता जो आवाज मी गातोय काळी 5चा त्याच्याही वर. म्हणजे आपण आता काही नुसरत फतेह अली खान साहेब जे गात आहेत किंवा राहत किंवा हे जी काय आत्ता जो आपला काय म्हणतो ना आत्ता जो गाणारे सगळे फिल्मला गात आहेत उंच आवाजात, टिपीच्या आवाजात मी गायचो तेव्हा. आणि तेव्हा मला घेऊन जायचे, पायात बाटाची चप्पल असायची आणि कोणाचा तरी उसनवार घेतलेला टी शर्ट असायचा, तो घालून मी स्टेजवर गायचो 10-12 वर्षाचा. आणि तेव्हा वन्स मोर वगैरे यायचं, तेव्हा मला चांगला आठवतोय तो सगळा काळ. तेव्हा पण मी अरे म्हटलं नाही छान गाणं लोक ऐकतायत आपलं. तर मग ती काय म्हणतो ना एक सुरुवात झाली. एक ऑर्केस्ट्रा 10-12 वर्षाचा असताना ते गायला लागलो, लोकसंगीत गात असताना. तर ते एक हिंदीमध्ये उडी मारून ती एक वेगळी विंग माझी तयार झाली. तर तेव्हा म्हटलं नाही अभी लोक एक्सेप्ट कर रहे हैं, चांगलं वाटतंय आपल्याला. आणि मलाही आतून चांगलं वाटत होतं गायला. पण तेव्हा बाबांची काय भूमिका होती तुझ्या गाण्याबद्दल? काहीच नाही, त्यांना खूप आवडायचं. कारण बाबा आहेत की नाही, हे सुरुवातीपासून कव्वाली आणि गझल गाणारे होते. म्हणजे तुम्हाला वाटेल तर शाहीर ही बाबाने नंतर सुरू केली, पण गझल कव्वाली बाबा आधी गायचे. शम्स लखनवी नावाचे त्यांचे मित्र होते, जानी बाबू होते, तुम्हाला माहित असेल तेव्हाचे कव्वाल. अजीज नाजा होते, त्यानंतर अब्दुल राव चाऊस तेव्हाचे कव्वाल होते. हा सगळे असे मातब्बर कव्वाल, अजीज नाजा आणि हे सगळे. तर तेव्हाची बाबा ती तेव्हा असल्यामुळे कव्वाली गझलचा अंग तेही संस्कार तुझ्यावर एक्झॅक्टली ते बाबाने रुजवले. तर त्याच्यामुळे मी हिंदी गातोय तर हे बघ तू कसा गातोय ना, हे याला बाबाला खूप हे होतं. तू असं वाईट काय गात नाही ना, अरे वा वेगळ्या आवाजात गातोय, चंचलच्या आवाजात गातोय. आणि ते बाबांना खूप आवडायचं. म्हणजे मग आम्ही घरात रिहर्सल प्रॅक्टिस करायचं, मग बाबा कुठे चुकलं तर आम्हाला ते सांगायचं. तर तशी ती जडणघडण आणि तशी त्याच्यात मी ठरवलं की नाही बॉस अभी ये करणे का. क्या बात आहे. पण त्या काळात तू काय ऐकायचास अजून, म्हणजे लोकसंगीता व्यतिरिक्त काय ऐकायचं? आणि तुला परवानगी होती का बाकीचं ऐकणे? आम्ही सगळं ऐकायचो, कारण बाबा लोकसंगीताचं घराणं म्हणजे फक्त लोकसंगीतच ऐकलं पाहिजे, दुसरं काही करायचं नाही वगैरे असं टिपिकल आमच्या घरात नव्हतं. आमच्या घरात मेहदी हसन साहेबांच्या गझला यायच्या. माझ्याकडे ना अजूनही कॅसेट्स आहेत यांच्या, रसुलीन बाईच्या कॅसेट्स आहेत माझ्याकडे. अच्छा. क्लासिकल म्हणजे भाग आहेत, जवळजवळ 10-12 भागापर्यंत माझ्याकडे कॅसेट्स आहेत ताई. आणि गुलाम अली साहेबांच्या होत्या काही कव्वालीच्या कॅसेट्स. तुला माहित नसेल तर ना मछली सहर जे युपी मध्ये आहे तिथली एक कथा होती जी मला ती मुखदगत होती, मला अख्खी पाठ होती भोजपुरी भाषेमधली. तर ती पण भाषा बाबा आम्हाला ती ऐकवायचं, ते घरात आम्ही लावायचं. म्हणजे बघ किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं. आम्ही पाश्चात्य संगीत पण, मायकल जॅक्सनची पण गाणी ऐकायचो मी. तर पाश्चात्य बाबाचं हे संस्कार आहे की सुन तो सब सुनो भाई, कारण तुला ते गाता आलं पाहिजे. मग कव्वाली आज मी जर गायलो आणि मी जर कव्वाली गायलो तर मी कव्वाली गातोय, मी जर हातात डफ घेतला तर मी शाहीर होतोय. म्हणजे गझल ते गोंधळ असा एक माझा कार्यक्रम पण मी केला होता.
गझल ते गोंधळ म्हणजे किती वेगळा टोकाच्या दोन वेगळ्या संगीताच्या सांगीतिक गोष्टी आहेत. तर त्याही बाबांनी आम्हाला आणून दिलं होतं. तेव्हाही मी ते बाबा आम्ही सगळं ऐकायचो. माझा भाऊ आणि आम्ही सगळे घरात खूप छान आमच्या घरात वातावरण होतं. म्हणजे आणि जेव्हा बसू तेव्हा लोकसंगीत, जेव्हा ऐकू तेव्हा काहीतरी आम्ही वेगळं काहीतरी अनवट ऐकायचो. अनवट म्हणजे अगदी पारंपरिक वाघ्या मुरळीच्या गाण्यापासून आता आम्ही रियाज केलाय आणि आम्ही काहीतरी वेगळं ऐकतोय. म्हणजे तर या टोकाची ही सवय आईने बाबांनी आम्हाला लावली. आणि फिल्म म्युझिक? फिल्म म्युझिक पण मी रफी साहेबांना खूप ऐकायचो. रफी साहेब मला आवडायचे. मी सुरेशजी सुरुवातीला म्हणजे इतकं झालं होतं, हे भाऊ तू सुरेशजींसारखं काय गातो रे वगैरे असं व्हायचं. कारण इतकं ते अंतरंग सुरेशजींचा एक अल्बम होता, तो मी गझलांचा आहे. अशोक पत्कींचे सप्तसूर तो मी ऐकायचा. म्हणजे मी कुठे दौऱ्यावर जायचो ना नाटकांच्या किंवा बाबाच्या, ते तेव्हा वॉकमॅन असायचा. तर त्या वॉकमॅन मध्ये मस्त छान आताच अमृताची बरसून रात गेली अशी गाणी मी ऐकाय. तर ते मग नंतर म्हटलं नाही बाबा खूप होत आहे, सुरेशजींसारखं खूप होत आहे. म्हणजे असं नाही, तर ते इतकं मुरलं. म्हणजे आपण ज्याला ऐकतो ते इतकं मुरतं ना, तसं माझं झालं होतं. तर ते चालू होतं आणि लोकसंगीताचे कार्यक्रम सुरू होते. मी पायात साळ बांधून 13व्या वर्षात आय थिंक सो 89ची गोष्ट आहे, अपना उत्सव पूर्ण भारतात झाला होता. तेव्हा आमच्या विक्रोळीमध्ये कन्नमारात ग्राउंडमध्ये अपना उत्सव होता. तेव्हा बाबाने मला पोतराज मला बनवला होता. अख्खा पोतराज. म्हणजे पोतराज कसा असतो, आता डब पायात वाक्या चालणे त्यांच्या वाक्या असतात, त्या अशा याच्यासारख्या बोटीसारख्या असतात, त्या माझ्या हरवल्या ग. त्या वाक्या बाबाने मला घातल्या होत्या आणि इतक्या जड माझ्या त्या छोट्या 13 वर्षाच्या पायामध्ये इतकं दुखायचं. ते असं वाकून घालायचं असं आणि ते नाचायचं, छळलक छळलक असा त्याचा आवाज यायचा आणि हातात डब घेऊन गायचं. म्हणजे नाचायचं पण आहे, डफ पण वाजवायचं आणि गायचं आणि खाली ताल पण चालला पाहिजे. तर हे सगळं हे बाबाने तेव्हा आमच्याकडनं करून घेतलं. तर हे सगळं असा जो काय असा चहूबाजूने फिरून आलेला मी एक लोककलावंत तुझ्यासमोर बसलो. क्या बात आहे. पण मग तू तेव्हा शास्त्रीय संगीत शिकलास कधी? मी शिकलो. मी थोडाफार म्हणजे मी करता नाही आलं, कारण माझी मेमरी आहे ना फार. मी बाहेर आमचे गुरुजी पंडित गुरुवर्य B.A. तुपे यांच्याकडे मी सुरुवातीचा काळ केला. पण मी त्याच्या आलो ना त्यांच्या घरनं बाहेर आलो ट्रेनला वगैरे, की थोडा वेळ वगैरे ते असं रुंजी व्हायचं. घरी येईपर्यंत मी विसरायचो आणि परत मग गेल्यानंतर चला मागच्या आठवड्यात काय गुरुजी मी विसरलो परत. हे असं माझं असंख्य वेळा व्हायचं. त्याच्यामुळे मी म्हटलं आयला हे काय. आणि माझी पायाचं ऑपरेशन असल्यामुळे मी फार काळ बसू पण नाही शकायचो तिकडे वर्गात, कारण मला पाय लांब करायला. मग गुरुजी म्हणायचे तू भिंतीला टेकून बस. मग मी भिंतीला टेकून एक पाय लांब करून बसायचो. मला खूप लाज वाटायची, कारण सगळे स्टुडंट्स बसलेले असायचे आणि आपण आय यूज टू फील व्हेरी शाय. आणि म्हटलं तर ते मी तरी पण ते ग्रहण करायचो जेवढं मला. त्याने काही गोष्टी मला टेक्निकल आवाज कसा लावायचा आपण, कारण ना ह्या फोक संगीतामध्ये ना लोकांना काय वाटतंय की वरचा टिपेचा आवाज म्हणजे लोकसंगीत आहे. तर हा भ्रम जो आहे हा चुकीचा आहे, हा फारच चुकीचा आहे. तर तुम्हाला आवाज तुम्हाला असा तुमचा खर्जापासून अगदी तार सप्तकापर्यंत मंद्र सप्तकापासून असं सगळं करता आलं पाहिजे. तर खाली काही सैमाया सजनिले चैनच पडेच ना केळीच्या पानावरी रोडोले राघून नव सैमाया सजनिले. आता हे पारंपरिक वैदर्भीय गाणं आहे, खानदेशी आहे, पण ते प्रेमगीत आहे. ते कुठे वरच्या टिपेला आहे प्रेमगीत. लोक म्हणतात ह्याच्यात प्रेमगीत आहे का, तर हे आहे. अनेक प्रेमगीत आहेत, अनेक खालच्या. तर हे टेक्निक मला ना त्या लोकसंगीतात वापरता आलं, कारण मी शास्त्रीय संगीताचा थोडासा रागदारीचा थोडासा अभ्यास केल्यामुळे. केदार काय किंवा आमच्या गणामध्ये शक्यतोवर भैरवी आहे. हो बरोबर.
थोडं मिक्स आहे म्हणजे आधी गाडाला रणियाणला नाही जर रंग पुन्हा यमन आहे, सोना सोना बहुतांशी यमन मध्ये आहेत बघ तू. तर ही सगळी थोडस मला त्यातलं कळायला लागलं. अरे म्हटलं हे या रागातले आहेत या, आणि ते काय लोकसंगीत ते रागावर बसवलं नव्हतं, ते तर बाय फ्लूक किंवा आपण म्हणतो ना बेंबीच्या देठापासून येणारं आणि काय ढेकळामधनं येणारं, जे मातीतनं येणारं ते लोकसंगीत. मग नंतर त्याला शास्त्रोक्त पद्धतीने आणि त्याला तर बांधणी केली आणि आलं. तर ते गुरुजींकडे गेल्यामुळे, शास्त्रीय संगीताचा थोडासा अभ्यास केल्यामुळे गझला गाता आल्या किंवा मूर्ती ताना आहेत ना त्या थोड्या समजल्या. म्हणून बाबा मला तिथे बाबांनी पाठवलं. कारण बाबा आमचे गुजर नावाचे गुरुजी होते, त्यांच्याकडे यमन फक्त शिकले होते. अच्छा, फक्त यमन शिकले होते. त्यांनाही मग त्यांच्या कार्यक्रमात आणि मुलांना वाढवण्याच्या याच्यात त्यांनाही शिकता आलं नाही. पण मग त्यांनी कशी त्यांची बघ मुलांकडनं ते नाही तुम्ही जाऊन शिका, ते क्लासिकलचं पण धडे घ्या, खूप उपयुक्त आहे क्लासिकल. किती मोठी गोष्ट, किती मोठी गोष्ट आहे. पण त्यांनी असं नाही ना केलं की नाही नाही हे लोकसंगीतच ते ठीक आहे हे असंच गायचं नाही. आता मला क्लासिकल मध्ये तुला मी एक गंमत सांगतो. आता गोंधळ आहे की नाही, गोंधळ असा झोल करून गाणारा ओमप घराणं असू शकतं असं मला वाटतं. म्हणजे माझ्या आईचा गोंधळ, माझ्या आईचा, आता हे तू ताल पकडलाय, आता बोल तालावर संबळ माझ्या हा तालांबरोबर खेळण्याचा जो आहे ते क्लासिकल मध्ये येतं. पण ते बाबा तेव्हा शिकला असल्यामुळे, आम्ही शिकलं असल्यामुळे, भारंकाची रावाची आईलय भोळ्या भावाची तुळजाना आला समोर. तर समवर येणं हे सगळं असं झोल गाऊन असं सगळीकडे फिरून येऊन करणं, बघ ना हे काय, ही लयकारी आहे. आणि ही लयकारी ताल कशात आहे, ही क्लासिकल संगीतातनं आले, तेव्हा आली आहे, लोकांनी गायली पण माहीत नव्हतं. बरोबर. म्हणजे मला मी काय गातोय हे कळलं पाहिजे. तर ही लयकारी, ही शास्त्रीय संगीतातनं आलेली सुरांची ओळख तिथून आम्हाला तुपे गुरुजींकडे गेल्यामुळे आणि अनेक गायक ऐकल्यामुळे, म्हणजे शोभा गुरुटूताईंना ऐकल्यामुळे, लताबाईंना ऐकल्यामुळे, हे सगळे आपले दैवत आपल्या घराण्यातले, संगीत घराण्यातले, तर त्यांना ऐकल्यामुळे खूप गोष्टी साध्य झाल्या ताई. आपण फक्त आपलं न ऐकता आपण इतर काय गातो, जसं जाकीरबाई म्हणाले की तुम सबका सुनो, सब बड़े बड़े जितने कलाकार आपके हैं उनका आप सुनो, सिर्फ तबला मतलब तबला यही नहीं बजाओ, फोक भी सुनो, लोक संगीत का इतर मराठी भी सुनो, हिंदी भी सुनो, सब सुनो, पॉप सुनो, रॉक सुनो, सब सुनो. का म्हणाले ते, कारण तुम्हाला त्यातनं काही ना काहीतरी घेता येईल. आणि माझं गाणं जर बघशील तर मी त्यातनं काही ना काहीतरी घेत इथवर मी आलो. म्हणजे हे सगळं, म्हणजे तुला मी खोटं वाटेल तुला, आपण आत्ता शास्त्रीय संगीताबद्दल बोलतोय, मला एक आठवल्यामुळे गोष्ट सांगतो. भाऊ फक्कडांच्या काही गणामध्ये तराणा आहे. अच्छा, हे मी 200 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. 150-200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. तेव्हा तराणा कुठे होता, तेव्हा गणामध्ये तराणा गायचे. कमाल नाही, किती मोठी कमाल गोष्ट आहे. अद्भुत गोष्ट. तेव्हा जुगलबंदी व्हायची. अच्छा, सामना व्हायचा गणाचा, पठ्ठे बापूरावांचा आणि भाऊ फक्कड यांचा सामना झालेला आहे, गणाचं उत्तर दिलेलं आहे. शुभ मंगल चरणी गण नाचला, शुभ नाचला कसा तरी पाहू चला, शुभ मंगल चरणी. आता याला आधी पूजूया रण गणरणी अंगणा, असं असं पठ्ठे बापूरावांनी केलं होतं. त्याच्यामध्ये छुमछुम छननन छुमछुम छननन हे तराणा येतो नंतर आणि परत मग गाण्यावर येतं. आता मला ते आठवत नाहीये. आधी रणाला गाणी त्याचं पण आहे का, ते पठ्ठे बापूराव. हा, तेव्हा चाल वेगळी असेल पण ते धरून भाऊ फक्कड त्याला उत्तर द्यायचं गणाला. बघ म्हणजे काय कुठल्या लेवलचं काम तेव्हापासून सुरू आहे. आणि आपण विचार करतोय आत्ता क्लासिकल आलाय किंवा काय आलाय, तर तेव्हा कुठेतरी ते कुठेतरी एक असेल. म्हणजे मला असं वाटतं की आपण ना उगाच आजकाल ना ते बायफर्केशन करण्याच्या नादात खूप आहोत. ते सगळं एकच आहे, ते एकच आहे आणि ते सगळं एकमेकांच्या हातात हात घालून इतकी वर्ष चाललंय. बिलकुल. सो ही किती किती मोठा ठेवा आहे, मोठा ठेवा.
तर हे क्लासिकलमुळे. अजून मला खूप महत्वाच्या म्हणजे तुझ्याकडनं खूप जाणून घ्यायच्यात आठवणी, ते म्हणजे बाबांच्या. बिलकुल. तो एक इतका अष्टपैलू कलाकार होता आणि म्हणजे त्यांच्या नसानसात संगीत होतं, अभिनय होता, समाजसेवा होती, सगळंच होतं. बिलकुल. आणि तू त्या एक मुलगा म्हणून, गुरु म्हणून काय काय भावलं तुला बाबांमध्ये आणि काय काय तुला मिळालं? त्यांचे कानमंत्र म्हण किंवा काही त्यांच्या आठवणी सांग, बस आम्हाला ऐकत राहायचंय. मला भावलं ताई. आणि आता तू गुरु म्हणून पण उल्लेख केलास. मी नेहमी म्हणतो की सुरुवातीचे ते माझे गुरुच असतील आणि नंतर मग बाबा म्हणून खऱ्या अर्थानं ओळख. कारण जेव्हापासून गाणं कळायला लागलं, मी त्यांच्या मांडीवर बसून आम्ही ऐकत आलो, तर एका गुरुकडे काय क्वालिटी असावी, तर ती क्वालिटी असावी माणूसपणाची. किंवा एका माणसामध्ये, एका कलाकारामध्ये तुम्ही भले असं म्हणतात ना की तुम्ही एक सूर कमी लावा, पण तुमचं माणूसपण हरवू देऊ नका. एक सूर, एक कण थोडा चालेल, थोडासा सूर इकडे तिकडे झाला चालेल, तसं चालत नाही पण चालेल, पण तुम्ही माणूस म्हणून जो बाबा स्टेजवर एक कलाकार म्हणून प्रामाणिक होता, तसाच तो स्टेजच्या खाली आल्यानंतर कसे अरे हीच विठ्ठलोमप आहेत का, जे आता स्टेजवर तो वाघासारखा गात होता आणि खाली आल्यानंतर अगदी अगदी मवाळतेने सगळ्यांशी बोलणारा. हे भावाचं मला खूप आवडायचं. बाबाच्या पाठी खूप दूषणं देणारे आजही आहेत, तेव्हाही होते, पण बाबांनी त्यांना कधी शाप पाप किंवा कधी वाईट वंगाळ बोलले नाहीत. ही त्यांची क्वालिटी होती. कितीही म्हणजे मी असतानाही, आम्ही असतानाही बाबाच्या पाठी, आणि बाबाला माहीत होतं, बाबाला हे माहीत होतं की माझ्या पाठीमागे भरपूर काही बोलतायत, पण त्यांनी ते लक्ष दिलं नाही. त्यांचं कारण त्यांचं ध्येय वेगळं होतं. त्यांचं लोकसंगीत, त्यांचं गाणं, त्यांचं लिखाण, त्यांचं सगळ्या गोष्टीकडे इतकं प्रामाणिकपणे आणि बारकाईने लक्ष असल्यामुळे त्या क्वालिटीज तू म्हणतेस ना की तुम्ही काय गुरु म्हणून शिकलात, तर गुरु म्हणून ह्या क्वालिटीज शिकता आल्या, एक आणि बाप म्हणून शिकता आल्या. आणि गुरु म्हणून त्यांनी आम्हाला दिलेला धडा जो होता तो फक्त सांगीतिक नव्हता, तर तुमचा जीवन जगण्याच्या कडे पाहण्याचा कसा एक एक ओघ तुमचा असायला पाहिजे. एक तुमचं एक काय म्हणतो ना, एक गाण्याकडे बघण्याची दृष्टी आणि जीवनाकडे बघण्याची दृष्टी ही काय असायला पाहिजे, ही आई आणि बाबाने आम्हाला शिकवली. कारण घरी जो येणारा व्यक्ती होता तेव्हा नायगावला, हा जेवल्याशिवाय जायचा नाही. म्हणजे त्याचं पोट आई आमच्या घरात काही नसायचं, पण देण्यासाठी कुठून यायचं हे माहीत नाही. इतके दोघेही इतके दानी होते. आपण म्हणतो ना दानी मानी कलाकार जो असेल तो माझा बाबा होता. आणि आजही आठवतंय बाबा जेव्हा गायला लागायचा तेव्हा तो म्हणजे सर्वस्व अर्पण करून आपण गातो आणि देहभान विसरून म्हणजे मी काय आहे, मी काय घातलंय, मी माझी मैना गातोय आणि माझ्या अंगावर कपडे नाहीत किंवा मी पेंद्या गातोय, माझ्या अंगावर शर्ट नाही आहे, धोतर आहे, मी काठी घेतली आहे आणि मी पेंद्या झालोय. म्हणजे हे देहभान हरपून काम करणार आहे की नाही हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. आणि आजही जेव्हा मी रंगमंचावर पाय ठेवतो ताई, तुम्हा लोकांना पण बघतो तेव्हा माझ्या दडपण येतं की अरे हे सगळे खूप छान गात आहेत, आता मला यांच्यापेक्षा चांगलं गायचं. ही ईर्ष्या असते. आता ह्याने गायलंय ना, याला मी पाडतो, अशी ईर्ष्या नसते. ही ईर्ष्या नाही. तर मला हे बाबाकडनं मी शिकलो. तर खूप भीती वाटते मला. आजही मी तुझ्यासमोर बसलोय तर मला दडपण आतून खूप आहे, पण एक मला दडपण आहे मला, कारण अशा क्षेत्रात बद्दल आपण बोलतोय ज्यातलं मला खरंच काही फारसं ज्ञान नाही, पण मी त्या क्षेत्राला खूप मानते, पण मला त्यातलं ज्ञान नाही. प्रचंड त्यातलं ज्ञानी माणूस बोलत जावंस आणि मी ऐकत जावं. अरे नाही, ज्ञानी वगैरे काही नाही. तर ही क्वालिटी बाबाकडनं आम्हाला आलेली, जी एक माणूस पण कसं असलं पाहिजे. आणि स्टेजवर गेल्यानंतर तुम भाई शेर हो, तुम्हारा ये इलाका मेरा है भाई, अभी यहाँ कोई नहीं आने का. म्हणून माझ्या स्टेजवर पण कोणी काय घेऊन आलं किंवा काय, मला फार चिड येते, तुम्ही जा नंतर बोलू आपण, मला गाऊ द्या. कारण मी त्या याच्यात आहे, मी त्या झोनमध्ये आहे. लोकांना कधी कधी वाईट वाटत असेल, मी माझ्या कलाकारांनी ओरडतो कोरस, अरे नीट गा, तर ती मी
त्या ईर्षेपोटी, त्या चांगल्या पोटी असतं माझं. उत्तमच असलं हा हा अरे ते आपलं नाही होतं बऱ्याचदा आपल्याला अरे पण आपण ते स्मार्टली स्टेजवर घेतो, हा जरा थोडा असं करतो, पण ती आपल्याला का असते, कारण आपलं गाणं आणि आपल्या सगळ्यांचं काम चांगलं व्हायला पाहिजे. कारण आपण स्टेजवर एकटे असतो, पण समोर हजारो आणि लाखो लोक आपल्याला ऐकत असतात, पाहत असतात, आपल्याला ग्रहण करत असतात, आपलं गाणं घरी घेऊन जात असतात, गुणगुणत असतात. तर ते कुठे राहिलं पाहिजे, तर ते बाबांनी ते आम्हाला शिकवलं की तुमचं गाणं कसं असलं पाहिजे, तुमचं वागणं कसं असलं पाहिजे. मी नेहमी एक वाक्य म्हणतो की आपण शिक्षित असतो, बघा हे माझं ऑब्झर्वेशन आहे की आपण शिकलेलो असतो, पण आपण संस्कारी नसतो. सगळी माणसं शिकलेली आहेत पण संस्कारी असं नाही. काच खाली करून थुंकणारे पण आहेत, चांगली माणसं टॉपची लेवलची माणसं पेपर टाकणारी पण आहेत, खाली बाटल्या टाकणारी पण आहेत. आज गाडी आपण चालवतो ते शिक्षित आहेत, पण संस्कारी आहेत का? नाही. तर मला आई बाबाकडनं काय कळलं की ते जास्त शिकलेले नव्हते. ते शिकलेले जरी असले त्यांच्या पद्धतीने, आई माझी 10वी होती तेव्हाची, पण ते संस्कारी होते. तर शिक्षण आणि संस्कार हे दोन्ही आम्हाला आई बाबांना दिले. तर कोणालाही कमी लेखू नये, कुठल्याही जातीला कमी लेखू नये, कुठल्याही कलाकाराला कमी लेखू नये, कुठल्याही कामाला कमी लेखू नये, आणि कुठल्याही काय म्हणतो ना काहीही तुमच्या पुढे आलं तर त्याला छोटं समजू नये. तर ही शिकवण ताई आम्हाला बाबांनी. आता तू मगाशी पेंद्याचा उल्लेख केलास, पेंद्या असेल किंवा जांभूळ आख्यान, तुझा त्याची आठवणी. येस, तुझा म्हणजे मला एक महत्वाचा प्रश्न ह्यातला असा विचारायचा आहे की तुझा परफॉर्मन्स हा ऐकायचा नसतो, तो बघायचाही म्हणजे तुला अनुभवणं रंगमंचावर हा एक वेगळा अनुभूती आहे. तर एखाद्या लोककलावंताकडे किंवा कुठल्याही गायकाकडे अभिनयाचं अंग असणं हे कितपत, त्याचं किती महत्व आहे त्याचं, किंवा ते तुझ्यामध्ये नॅचरली होतं अभिनय का? तू म्हणलास तसं आई स्वतः अभिनेत्री होती आणि तुझ्या ते रक्तात होतं, पण त्या अभिनयाला कसं तू अंगीकारलंस गाण्याबरोबर? खूप सुंदर प्रश्न विचारलास. हा प्रश्न मला आतापर्यंत कोणी विचारला नाही की कसं अंगीकारलंस किंवा गाणं कसं तू 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 अभिप्रेत तुला असतं. तर मी तुला सांगतो, बाबाचं मी पाहत आलो इतकी वर्ष. बाबा माझी महिना गायचे ना, तर नागपूरला की कुठेतरी प्रयोग होता आणि आम्ही सगळे, मी लहान होतो, आम्ही सगळे होतो, आणि विंदा करंदीकर त्या कार्यक्रमाला आले होते. अरे शाहीर तुम्ही यांचं गाणं ऐकलं का, त्यांचं शाहिरांचं ऐकलं का, हे ऐकलं का, ते सगळं झालं. आणि विंदा जाऊन बसले आणि बाबाचं गाणं सुरू झालं, माझी मैना गावाकडे राहिली. आता माझी मैना गावाकडे राहिली, आजकाल मी कोणाला दूषणं देणार नाही, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गातात. बघ, प्रत्येकाला मुझे कैसी, मला काय त्या चित्रात दिसतं मी ते सांगेन, बरोबर आहे. त्याच्यात काही त्याचं कमीपणा किंवा त्याला तो काही मूर्ख आहे असं आपण नाही समजायचं. त्याला चित्र जसं दिसलं तसं त्याला, मला चित्र, बाबाला चित्र दिसलं की तो संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे. तर तिकडे बेळगाव, कारवार, डांग, उमरगाव ही बाहेर राहिली आहे माझी संगिणी, तिला सोडून मी इथे आलेलो आहे. म्हणजे किती काय म्हणूया आपण त्याला, आपण त्याला आम्ही आमच्या ह्याच्यात बोलतो की प्रतिकात्मक गीत आहे, तर प्रतिकात्मक आहे. तर ते बाबा माझी मैना कुठे आहे, माझी मैना ती दाखवली कुठे लांब दाखवली. आता अमरशेख कसे गायचे बाबांनी बघितलं नाही, ते त्यांची रेकॉर्ड पण आहे की नाही मला माहित नाही, पण ही बाबांनी उभी केलेली, त्यांना दिसलेली माझी मैना, संयुक्त महाराष्ट्र त्यांना दिसलेला कसा आहे. तो ते गाण्यात ते अभिनय करून ते गाणं गायचे. आणि विंदा करंदीकर म्हणाले, बाप रे विठ्ठलराव, अमरशेखांनंतर जर कोणी बुलंद आवाजात जर गात असेल तर तुम्ही एकमेव मला आता दिसता, आणि याच्या पुढे कोणी होईल की नाही माहित नाही, पण अमरशेखांनंतर बुलंद आवाज विठ्ठलराव तुमचा मी ऐकला आणि त्यांची मैना तुमच्या तोंडून ऐकली. बाबा एकदम पोरून म्हणे, एकदम भावुक झाले होते. म्हणे विंदा तुम्ही काय म्हणताय, मी क्षुल्लक माणूस आहे. म्हणे नाही, मी ऐकली आहे, अमरशेखांना मी ऐकलंय त्यांचा आवाज, त्यांच्यानंतर जर कुठे असेल तर तुम्ही आहात.
तर आता मी परत बॅक टू येतो की बोबडी गवळण किंवा गाणं किंवा माणसाने गाताना गायकाने कसं असायला पाहिजे. तर मला ना नेहमी असं वाटतं की गाणं आपण ना वाचलं पाहिजे. आपण गाणं वाचत नाही, आपण गाणं पाहतो आणि गातो. किंवा मी गाणं ऐकलंय आणि आता तसंच मी लताबाईंचं गातीये, किंवा मी सुरेशजींचं ऐकलंय आता मी तसंच गातोय, मी बाबूजींचं ऐकलंय आणि मी तसंच गातोय. ते गाणं काय सांगतंय हे मला ना दिसत नाही. म्हणून बऱ्याचदा गायकांचं काय होतं की ते आपल्याला भावत नाही. ते का भावत नाही? कारण बऱ्याचदा असं होतं की त्यातला आशय विषय हा बाहेर येत नाही, त्या गाण्यातनं बाहेर येत नाही. आता एखादी तुम मुझे यू मध्ये गाणं भुला न पाओगे हाँ तुम मुझे यूं. आता त्याच्यामध्ये ती अर्थता आहे, तुम मुझे नहीं भुला पाओगे क्योंकि मैंने इतना तुम्हें चाहा है. हे गाण्याचं जेव्हा ते रफी साहेबांनी जे गायलंय, जे संगीतकाराने सूर बसवले आहेत, हे जोपर्यंत मला समजत नाही, किंवा माझी बोबडी गवळण आहे ती बाबाने जोपर्यंत तो पेंद्या नाही होत आहे तोपर्यंत ती येणार नाही. मी जोपर्यंत समरस काय म्हणतो ना, त्या गाण्यात समरस जोपर्यंत होत नाही, म्हणजे आपण म्हणतो की तो रस येथे नाही असं का म्हणले ते संतांनी. तो रस काय? तो समरस आहे, तो प्रामाणिकपणाचा रस आहे, तो ग्रहण करण्याचा रस आहे. तर तो आला पाहिजे इथे. आणि जोपर्यंत तुम्ही गाणं ते तुमच्यात मुरत नाही, रुचत नाही, तोपर्यंत त्याचा आशय विषय बाहेर येत नाही. तो आला पाहिजे. आता आम्ही पोवाडा गातो किंवा तुम्ही म्हणता हे तुम्ही कसं काय, तर ते काही ना स्टोरी टेलिंग आहे, ती तुम्हाला सांगता आली पाहिजे. लोकांना चित्र असं उभं राहिलं पाहिजे. बरोबर. तो चित्र जोपर्यंत उभं नाही तुम्ही करत, एखादं मी शिवरायांचं गाणं गातोय आणि शिवरायांचं चरित्र मी असं उभं जोपर्यंत करत नाही, तर तोपर्यंत ते, किंवा कोणाचंही गीत, कोणाचंही गाणं मला ते उभं करता आलं पाहिजे, मला ते सांगता आलं पाहिजे. ते सुरातनं आणि तुमच्या कंपन जे असतं बघा, आपण एक आपल्या शास्त्रीय गाण्यामध्ये कंपन, सुरांचं कंपन असतं, तिथे गाणं आहे ते नेमकं आपल्याला कळलं पाहिजे की कुठे कंपन दिला पाहिजे सुराला. माझी मैना माझी, आता हे थोडं क्लासिकल बाज आला त्याला, पण ते आहे लोक. मी माझी, हा झाला शास्त्रीय भाग. माझी, मी क्लासिकलला धरूनच आहे, पण मी त्याला लोकसंगीताचा अंग घेऊन आलोय. पण मला ते कळलं पाहिजे की माझी मैना मी काय गातोय. पहिलं, मगराने जणू मानिक गिळले घे बिनी वरती धा जग बदल घालुनी घाव. आता घाव, हा घाव काय? जग बदल घालुनी घाव. ही पहिली लाईनच आपल्याला विचारात पाडणारी पाहिजे, जे मला विचारात पाडत नाही. त्या शाहिरांनी जेव्हा सांगितलं, अरे हो म्हणलं यार, मी पहिली लाईनच मला अण्णाभाऊंची माहित नाही की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. मी काय भीमराव सांगून गेले? आपण सगळ्यांना वाटून घेतलंय फक्त याच्यामध्ये, पण ते काय सांगून गेलेत हेच मला समजत नाहीये. हे जेव्हा मला गाणं समजेल, हे जेव्हा मला सूर समजतील, तेव्हा माझं गाणं अजून प्रगल्भ होईल, अजून समृद्ध होईल आणि ते चिरंतन टिकेल. हे गाणं, हे बाबांनी आणि हे आम्ही त्यांच्याकडे बघून शिकलो. आणि फक्त अजूनही आपण किती माणूस झालोत मला माहीत नाही, पण मी व्हायचा प्रयत्न करतोय, चांगला सगळ्यांबरोबर राहण्याचा प्रयत्न करतोय. मग तो क्लासिकल संगीतकार असेल, गायक असेल, वादक असेल, लोककलातला असेल, पॉपमधला असेल, कुठल्याही क्षेत्रातलं, माझे अनेक क्षेत्रातले मित्र आहेत. तर ते मैत्री सुरांबरोबर, गाण्याबरोबर, तशी तुमची माणसाबरोबरही चांगली असायला पाहिजे. हे बाबाने शिकवलं. क्या बात आहे. आणि ही सगळी परंपरा जपत जेव्हा तू पार्श्वगायनाकडे येतोस, तेव्हाचा नंदेश दादा हा काय असतो? आणि मग ते पार्श्वगायन करत असताना तुझ्यातला लोककलावंत हा तू कसा जपतोस आणि पार्श्वगायनाच्या त्या बाउंड्रीमध्ये? बिलकुल. तर पार्श्वगायनाचा अनुभव सांग ना. पहिलं कुठलं होतं तुझं? मी हुंडा गया हुंडा नावाचं एक फिल्म गायलं होतं, पण ते काही आलं नाही. अच्छा. त्याच्यात ते टेक्निक वेगळं आहे, टेक्निक वेगळं, तंत्रच आहे ते वेगळं, खूप वेगळं.
आणि जेव्हा म्हणजे एवढं आपण लाईव्ह मध्ये तू एवढा गायलायस आणि त्याच्यानंतर जेव्हा स्टुडिओत येऊन गायचं असतं तेव्हाची तुझी काय भूमिका? एक्झॅक्टली, कारण तिथे तुम्हाला बंधनं येतात ना, तिथे माईक सेन्सिटिव्ह असतो. तिथे तुम्हाला काय होतं, आमचे हाईज आणि लोज सांभाळावे लागतात. ते आपल्या संगीताच्या भाषेतल्या बऱ्याच लोकांना कळत असेल, हाईज लोज मिड्स हे बरंच कळतं. तर बऱ्याच लोकांना कळत नाही म्हणून मी सांगतो की हाईज लोज एक नावाचा प्रकार असतो जो तुम्हाला, आता मी इथे करतोय तर मी ती माईक समोर किती लांब असायला पाहिजे, तर ते मी आधी आम्ही टेक्निकली करून घेतो की त्याला विचारतो, बाबा मी किती लांब तुला हवा आहे. तर दादा आता कधी कधी ना भान हरपून मी गातो, माईकच्या समोर येतो, दादा परत घेऊया, आपण कट करू, परत घेऊ. म्हटलं काय झालं, दादा थोडा जवळ आला असतो. म्हटलं ते हे होतं, कारण आपण लाईव्हला गात असल्यामुळे. तर हे टेक्निक जे आहे ते फार वेगळं आहे. आणि मी अभंग स्टेजवर गाणं आणि याच्यात गाणं आणि प्रेम युगलगीत गाणं किंवा एखादा खूप असा एक चुलबुलं गाणं याच्यावर माईकवर गाणं, हे फार वेगळा अनुभव आहे. तो चित्रपटांचाही अनुभव मला गाठीशी आहे, लाईव्ह शोजचा पण आला. ते खूप कठीण आहे, कारण दोन्हीचा तुम्ही सांगड कशी घालाल, कारण दोन हे वेगळे प्रकार आहेत. दोन वेगळ्या, काय म्हणतो, तिकडे ऑडियन्स आहे, इकडे ऑडियन्स नाही आहे. इकडे माईक, इथे अदृश्य ऑडियन्स आहे. अदृश्य ऑडियन्स समोर तुम्हाला गायचं आहे. एखादं प्रेमगीत आहे, तर ते प्रेमगीत इतक्या म्हणजे त्या सॉफ्टनेसने गावं लागतं. कारण मी पोवाडा गाणारा किंवा गोंधळ गाणारा मी विसरायला लागतं. मी नेहमी म्हणतो की ना, एक स्विच ऑन स्विच ऑफचं बटन आहे. मला वाटतं मला हा प्रश्न वंदनाताई गुप्तेंनी विचारला होता सारेगमाच्या इथे. तिथे ना सगळे सेलिब्रिटी सारेगमा होता. जर तुला आठवत असेल तर प्रशांत दामले आणि प्रसाद ओक, सुमित राघवन, ही सगळी मंडळी होती बघ. तर तेव्हा आम्हाला बोलावलं होतं पाहुणा म्हणून, आम्ही गेलो होतो. तर लोकसंगीताचा पूर्ण हे होता, एपिसोड होता. आणि तिथे मला विचारलं होतं, बघ तुम्ही कसं काय तुम्ही चेंज करता. म्हटलं ताई काही नाही, एक स्विच ऑन स्विच ऑफचं बटन आहे. म्हणजे म्हटलं सांगतो. म्हटलं मला जेव्हा ना गझल गायची असते तेव्हा मी लोकसंगीताचं स्विच ऑफ करतो आणि गझलचं बटन स्विच ऑन करतो. म्हणजे मी स्वतःला शिफ्ट करतो. म्हणजे मला आता जर मी स्टेजवर गातोय तर मी आता स्टेजवर नाही आहे, मी आता माईक समोर आहे आणि मी आता माईक समोर गातोय. पण तो ॲग्रेशन, ते गाण्यातले ते वरचे सूर तसेच आले पाहिजेत. आता काय होतं की बऱ्याचदा गायकांचा आवाजही, काही लोकांचा आवाज पातळ असतो, काहींचा मिड आहे, काहींचा खूप शार्प आहे, काहींचा खर्जा आहे. तर ते पण आम्हाला गाणं आता काय कुठल्या ह्याच्यात आहे, खर्जात आहे, तारसप्तकात आहे, मग परत खर्जात येत आहे, तर ते टेक्निक पण घेऊन गावं लागतं. तर ती फार एक वेगळी मजा आहे. तर तीही मला कुठे कुठे आत्ता कळू लागली. एक 25 वर्ष झाली, मी 20-25 वर्ष मी गातोय, फिल्म गातोय असं मला तरी वाटतं. हां, मी हुंडा गया हुंडा 20-22 वर्षापूर्वी, आणि नामा MD त्याच्यानंतर दुसरं फिल्म आलं, त्याला उषाताईंबरोबर खूप, आपण ज्यांना खूप मोठ्या गायिका आहेत त्या उषाताईंबरोबर मी 3 डुएट्स त्याच्यामध्ये गायले. माझं भाग्य एवढं, राम लक्ष्मण काकांचं ते संगीत होतं आणि त्याच्यात मी आधी हुंडा गया हुंडा गायलो होतो, पण ते काय आलं नाही. पण त्याच्यानंतर हा सिनेमा आला आणि त्याच्यात मी 3 गाणी. काय प्रकारची गाणी होती? काय, एक गोविंदाचं गाणं होतं, गोविंदाचं गाणं होतं एक, आणि एक म्हणजे तू कधी रोमॅन्टिक गाणं होतं. रोमॅन्टिक होतं ते, मला रोमॅन्टिक होतं ते ताईंबरोबर. खूप रेअर आहे, कारण आजकालच्या इतक्यात तुला जास्ती एक्झॅक्टली म्हणजे त्या टोन मधलीच तुझी गाणी मिळतात, गोंधळ मिळतात किंवा काय मिळतात, किंवा आपल्याकडे ना एक शिक्का बसवतात की हा म्हणजे हेच गाणार. पण तसं नाही आहे. सुरेशजी एका ठिकाणी बोलले होते रियालिटी शो मध्ये, मला वाटतं, तर ते म्हणाले की नाही नंदेश सगळं गातो पण त्याच्याकडनं गाऊन घेतलं पाहिजे. गायक सगळे गात असतो. आता तू पण किती छान लावणी गातेस, तुझं क्लासिकल पण मी ऐकलंय. तू क्लासिकल गाताना लावणी त्याच्यात झळकत नाही तुझी, कारण तू क्लासिकल गातेस लावणी. त्याच्यामुळे तुझं मी लावणी पण ऐकली, तू ठसकेबार लावणी गातेस, तर तुझ्याकडनं तीही गाऊन घेतात. तर ना संगीतकाराला पण ना गायकावर विश्वास पाहिजे, आणि गायकालाही संगीतकार जे सांगतोय ते तसं तुम्हाला देता आलं पाहिजे. आता बरेच गायक आहेत, चांगले चांगली मुलं गात आहेत, आता सगळी चांगली येत आहेत, पण मला असं कुठेतरी वाटतंय की ना थोडंसं लोकसंगीताला नाही आम्ही असं सांगतो तसंच जरा गा.
तर जे मूळ संगीत आहे ना अजूनही मला असं वाटतं की ते आम्हाला गाता येत नाहीये. आता मी काही काही ठिकाणी सांगतो त्यांना की नाही, हा पोवाड्याचा ही चाल तशी नाहीये, मी अशी करून येतो. हा दादा तुम्ही या, तुम्ही तुमच्या पद्धतीने ती लाईन घेऊन या. मग आम्ही थांबतो, मग आम्ही ती घेतो. मग एखादा काहीतरी गोंधळ असेल तर अरे नाही रे, मला असं वाटतं की इथे असं गायला पाहिजे. नाही दादा ती थोडीशी फिल्मी आहे, त्याच्यामुळे आपण खूप पारंपरिक नको गाऊया. मग आम्हाला तसंही करायला लागतं, कारण काही काही ठिकाणी बंधनं येतात. मग अभंग असेल, मी अभंगही एका सिनेमामध्ये गणपती आरती चालू आहे, मला वाटतं काळे खूप मोठे अभिनेते ते त्यांना मी आवाज दिला होता. आणि ते एक तन मोरया मन मोरया सुर मोरया स्वर मोर असं असं बघ ना. आता गाणं कुठे तुझ्या रा 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 गणपती बाप्पा मोरया तन मोरया मन मोरया सुर मोरया तन. मग हे कुठे मी गातोय तर मी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गातो. तर ते पण ते टेक्निक मला तिथे स्टेजवरही आम्हाला ते मॅच करावं लागतं, कारण खूप अफाट पब्लिक असतं. तर ते तिथे थोडासा वेगळा आवाज आम्हाला ताकद लावावी लागते, आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये थोडी कमी ताकद लावावी लागते, कारण सेन्सिटिव्ह माइक्स असतात. तुम्हाला ते तुम्ही 4 भिंतीत गाता आणि इथे तुम्ही ओपन ग्राउंड मध्ये गाता. तर यातला भेद जो आहे ह्या संगीतकाराला ना, गायकाला हे थोडं शिकणं पाहिजे. टेक्निक शिकता आली पाहिजे. मी शिकतोय, मी असं काही म्हणत नाही, मीही ते शिकतोय आणि मीही ते ग्रहण करतोय की अजून कसं आपल्याला आपलं गाणं फुलवतंय. चित्रपट संगीतातल्या लोकसंगीताकडे तू कसं बघतोस? म्हणजे तुला ते तितकं प्युअर वाटतं का, का तेवढी लिबर्टी घेऊन केलं जातं, किंवा म्हणजे ते तुला योग्य वाटतं का मुळात? काही याच्यामध्ये आता जसं मला लिबर्टी म्हणशील ना, तर मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मध्ये मला लिबर्टी दिली अजित परबने. कारण मी हे आधी आम्ही ना श्रीमान योगीमध्ये गायचो हा पोवाडा. अमोल बावडेकर त्याच्या बाबांचा एक कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये अंशुमन विचारे वगैरे वगैरे आम्ही सगळे खूप लोक होतो. तर आम्ही उदेश आणि आम्ही सगळे गायचो. तर त्याच्यामध्ये पोवाडा असायचा, पण मागे सीन चालू असायचा, तो आम्ही गायचो. पण मग अजितला जेव्हा ते मी शिवाजीराजे भोसले झालं, अजित म्हणाला नंदेश ते आपण तो आपला. अरे काय अजित? अरे ते तो पोवाडा आपला प्रतापगडचा तुला माहिती आहे ना. हा म्हटलं गा. म्हटलं अरे अजित तुम्ही काहीतरी फिल्मच्या हिशोबाने काहीतरी ठरवलं असेल. नाही आपल्याला तसाच गायचंय, पारंपरिक पद्धतीने, ते जसं तू गातोस तसंच गा. म्हटलं मग काहीतरी त्याला दे. काही नव्हतं. अच्छा. आम्हाला वेळ कमी होता अजितला. अजित म्हणाला मी तुला तानपुरा देतोय आणि डफ फक्त ट्रॅक होता, ढिंग ताळा झिम झिम. तू बिलीव्ह नाही करणार आहेस, हे पहिल्यांदा मी कॅमेरा ऑफ बोललोय बऱ्याचदा, पण हे आम्ही असं गाणं केलं आणि त्याच्यानंतर समीरने त्याच्यावर प्रोग्रेशन केलेलं आहे. त्याच्यावर नंतर खूप काही काम झालेलं आहे. एवढ्या तानपुऱ्यावर गाणारा पोवाडा मी पहिला असू शकतो असं मला वाटतं, आणि फक्त डफवर, कारण मला ते अँगल्स माहित होते. पण गंमत त्याची अशी झाली, हे गाणं संपल्यानंतर मी गेट उघडला आजीवासनचा आणि अजितने मला 2 पानं दिली. नंदेश हे पण करायचंय. म्हटलं हे काय? नाही हे त्याचं आधीच आहे आणि मग पोवाडा एक्सटेन्शन आहे. मग मी म्हटलं हा सांग चाल. मला माहित नाही, तूच जा. दरवाजा ओढला आणि आत गेला. अवधूत आणि हे बसले आतमध्ये. हा चल. म्हटलं अरे चल काय, मला सांग ना हे कसं. आणि गुरु ठाकूरने इतके सुंदर लिहिले होते शब्द. ते महाराजांची कीर्ती बेफाम. आता हे महाराजांची, आता हे अजितने नाही, मला अजित म्हणाला तू बाबा आम्ही तुला काय सांगू, तू तुझ्या पद्धतीने बघ. म्हटलं अरे अजित मी काय एवढा पण काय पारंपरिक पोवाडा गाणारा माझं घराणं नाहीये. म्हणजे पोवाडा गाणारं घराणं आहे, पण अगदी खेड्यापाड्यातलं नाही रे आमचं, एवढं काय मला. पण म्हणे तू नाही तू कर. आता याला झाली 17 वर्ष झाली, 17-18 वर्ष झाली. तर मी म्हटलं अजित एक मला 5 मिनिटं दे. मी वाचलं. ओके अजित, मी ना एक अंतरा गातो, मग आपण रेकॉर्ड करू. म्हणजे एक फ्रेज गाईन, एक प्यारा, आणि मग आपण असं करत जाऊ. हा ठीक आहे डन. मग मी वाचलं तर ते मला स्टोरी त्यातली कळली. तू बिलीव्ह करणार नाहीस, मी ती जसं जसं वाक्य जात आहे ना तसं त्याची माझी चाल जाते. तू जर बघशील तर असा वाघिणीचा त्यो छावा. आता वाघिणीचा छावा कसा असायला पाहिजे, असा वाघिणीचा. हे तिथल्या तिथे मी केलेलं इम्प्रोव्हायझेशन आहे. हो हो हो. ही लिबर्टी संगीतकार दिली पाहिजे संगीतकाराने. तर ही लिबर्टी देण्यासाठी आता सिटिंग्स होतच नाही. कुठे होत आहेत सिटिंग्स?
अरे त्या स्टुडिओला म्हटलं कुठे? अरे त्या याला अमुक अमुक स्टुडिओ आहे तिथे ये. तर अमुक अमुक गोष्टी. हा काय गाणं आहे? हां ते ऐका हां सर, तुम्ही नवीन संगीतकार तर त्यांना माहिती नाही. हां ते ऐका. म्हटलं ठीक आहे बाबा ऐकतो. किंवा आता बऱ्याचदा काही लोक आमचे जुने संगीतकार पाठवतात गाणं, आम्ही ऐकतो, आम्ही त्यातल्या त्यात काही बदल असेल, अरे या शब्दांचं थोडं वजन मी असं घेतलं तर चालेल का? व्हेरी गुड, चल घे. तर हे बदल आहेत ना, हे बदल पण करता आले पाहिजे. तर ते बऱ्याचशा वेळ होतं. पण तू म्हणतेस ना की पण आता काही सिनेमा सोडले बघा, मी अगदीच सगळे तसे नाही आहेत, काही सिनेमा सोडलेस तर अजूनही सिनेमांनी अडॅप्ट करायला पाहिजे फोक. जे आधी म्हणजे सुंबराने भाऊ चला सुंबराने गाऊ रे, कोणाचं अशोक सराफ मामांचं बघ त्या सिनेमामध्ये, किंवा लावण्या आहेत सुलोचनाताईंनी गायलेल्या, आशाताईंनी गायलेल्या, लताबाईंनी गायलेल्या, त्याला पारंपरिक चाल आहे. आताही आहेत. पण काही फिल्म्समध्ये ना चलो ना यार असं जे करतायत ना, त्याने चलो ना यार मत करो. लोकसंगीत इतक्या हलक्यात घेऊ नका, मला सगळ्यांना सांगायचं आहे. म्हणजे माझ्यापासून मी सांगतोय, म्हणजे मी पण लोकसंगीत हलक्यात घ्यायला नाही पाहिजे. लोकसंगीत, शास्त्रीय संगीत एक दर्जा आहे. कितीतरी लोकांनी त्याला काय म्हणतो ना, त्याला अधिष्ठान देण्यासाठी कितीतरी काय म्हणतो पिढ्या गेल्यात ग. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून किंवा घरात 4-4 महिने 6-6 महिने तमासगीर बाहेर असतात, तिथे वेडे आहेत का ते? त्यांनी की कला जोपासली. इतके शास्त्रीय गायक ज्यांनी म्हणजे खायला अन्न नाही त्यांना, 6-6 दिवस बाहेर राहून एक काय म्हणतो ना खायला अन्न नाही प्रवास करतायत. वेडे आहेत का ते? त्यांनी इथे आणलंय. तर त्याला एक थोडंसं ना, म्हणजे लोक म्हणतात नाही आता ते लोकसंगीत मरत चाललंय का? मरत नाही जात आहे, ते तिथेच आहे. तुम्ही फक्त विसरलेला, विसरू नका. म्हणून काही सिनेमांमध्ये ते आढळत आहे मला. अनेक सिनेमांमध्ये त्याचा एक छान त्याचा सुगंध येतोय. पण अजूनही असं त्याला पारंपरिकता अजूनही आली पाहिजे. म्हणजे त्यात भेसळ आहे असं वाटतं तुला? भेसळ हा शब्द न वापरता आपण त्याला थोडंसं ना फिल्मी झालंय असं बाबा, कमर्शियली त्याला कमर्शियली लुक देण्यामध्ये काय होतंय की मला असं वाटतं ना की पारंपरिक लोक कलाकारांचा आवाज वापरला पाहिजे. माझाही नका वापरू. मी आज तुला ओपन सांगतो, माझाही नका वापरू. खूप चांगले कलाकार, गायक, पोवाडा गाणारे, गोंधळ गाणारे, लावण्या गाणारे, इतक्या सुंदर गायिका आहेत. प्लीज त्यांना कोण चान्स देणार? त्यांना कोण मेनस्ट्रीम मध्ये आणणार? त्यांची कोण दखल घेणार? जर त्यांना वापरलं गेलं ना, तर मला असं वाटतं जो ठसका आहे आणि जो आवाजाची नजाकत आहे बघा, नजाकत ती तिथे कळेल ताई. त्यांनाही बोलवा, त्यांनाही गाऊ द्या, त्यांनाही तुम्हाला एखादा गोंधळ आहे तर त्या बसवा ना, त्याच्याकडनं करून घ्या. किंवा तो काय गातोय बघा आणि तशी चाल करून करा. आहा, काय त्याला अजून काय गेटअप येईल. तो बिचारा संबळी, त्याचाच संबळी आणा, जसं अजय करतो बघ. बरंच अजयने ते हलगीवाले वगैरे आणलेत, ते वाजवणारे आणलेत, ते गाणारे आणलेत अजय अतुलने. किती छान प्रयोग. हा प्रयोग आपण करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की ती पारंपरिकता तू जी म्हणते की हरवत चालली आहे ना, तर ती आता हरवली तर नाही आहे, पण कुठेतरी कमी झाली असं म्हणूया आपण. तर ती टिकून ठेवली पाहिजे सिनेमांमध्ये, जी पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आपण बघतो. सिनेमा लावण्या होत्या बघ, किंवा काय यांच्या पठ्ठेबापुरावांच्या लावण्या होत्या, किंवा काय रे राम कदमांच्या होत्या बघ ना. त्या किती पारंपरिक होत्या. कारण तो खूप तेव्हाचा जमाना आणि तमाशा जमाना जो होता तो खूप तेव्हा जवळ होता सिनेमाच्या. आता बघ तमाशा पण लांब आहे, लोक कला पण तिथे गावाकडेच राहिलेली आहे. पण इथे ह्या शाहीर साबळे अण्णांनी, बाजा बाबांनी ही इथे महाराष्ट्रात गावखेड्याची कला आणली, त्याच्यामुळे ती थोडी टिकून आहे. अनेक शाहिरांनी, अण्णाभाऊंनी आणली, अमर शेखांनी आणली, अनेक गव्हाणकरांनी आणली, आत्माराम पाटील काकांनी आणली, जी गावखेड्यातली होती ती शाहिरी, तो तमाशाचा बाज. अनेक कलावंतांनी, नाव आता खूप कलावंत आहेत, घेऊ शकत नाही, त्यांनी आणल्यामुळे ही काय म्हणतो नागर जी कला आहे ती आता कुठेतरी म्हणजे रेट्रो याच्यामध्ये आपण ऐकतोय. तर ती थोडी अजून बहरली पाहिजे असं मला वाटतं. आता एकूणच गेल्या काही वर्षात असं होतं एक चित्र की
लोकसंगीत म्हणलं की लावणी. हं. म्हणजे आम्हाला फोक करायचंय काहीतरी, लावणी करूया. एक ऑब्वियस एक होतं. किंवा अजूनही आत्ताच्या काळातलं जे लावणीचं जे स्वरूप आहे, हं. तर त्याचं ते बघून तुला कसं वाटतं? मला काय म्हणून मी म्हणालो ना की तुम्ही ते पारंपरिकता आपल्याला अजून त्याच्यामध्ये डीपली जाऊन, कारण लावणीच्या जे अंग आहे, छटा आहे. कारण छटा आहे, ठुमरी आहे किंवा बैठकीची लावणी आहे. बाई ग कस करमत नाही, किती छान अजयने ते ठुमरीचं अंग किंवा बैठकीच्या लावणीला किती छान पद्धतीने आणलं. तर मला असं वाटतं की अजून पारंपरिक लावण्या लिहून नाही, जे आधी लिहिलेले आहेत, ज्या पारंपरिक लावण्या लिहिलेल्या आहेत, ज्या चाली आहेत, त्या आपण घ्यायला पाहिजे मला असं वाटतं सिनेमांमध्ये. बरोबर. तर त्या टिकतील पण आणि त्या पोहोचतील पण. खरंय. हा की नाही? कारण अगं तुला माहित नसेल तर ते खूप त्या साईडला तू गेलीस ना, तर तू पुणे जर सोडलंस ना, तर किती अजूनही पारंपरिक लावण्या गाणाऱ्या आहेत, बैठकीच्या लावण्या गाणाऱ्या आहेत, फळावरच्या आहेत, बोर्डावरच्या लावण्या गाणाऱ्या आहेत. तर त्या लावण्यांना जर आपण आणलं मेन स्ट्रीम मध्ये आणि सिनेमांमध्ये, तर मला असं वाटतं अजून लोकांना काहीतरी वेगळं आणखी ऐकायला मिळेल. तुम्ही चाल बनवतात, तुम्ही बनवा, पण त्यांचं थोडंसं घ्या आणि मग अजून बनवा, त्यांचं ठेवा. म्हणजे मला असं वाटतं आजकाल लावणी ह्या गीत प्रकारापेक्षा तो नृत्य प्रकार जास्ती झालाय. बिलकुल. म्हणजे लावणी म्हणलं की तसाच एक प्रकारचा डान्स आणि तसंच त्यातलं गाण्याचं जे काय म्हणतो तो आत्मा आहे तो. आणि मला लावणी तशी दिसत नाही. नाच कोणी जे कोरिओग्राफ करणं सगळेच माझे मित्र आहेत, पण मला नाही, माझं वैयक्तिक मत मी सांगतो, मला भावत नाही. ती खूप आज फास्ट झाली आहे. लावणी फास्ट नाही, लावणी अदा आहे. लावणी ही नजाकत आहे. लावणी जशी गाण्यामध्ये नजाकत आहे, गाण्यामध्ये जसा तिचा ठसका आहे ना, तसा तिचा ठसका त्या ठुमक्यात आला पाहिजे, तिच्या नाचात आला पाहिजे, तिच्या पदर उडवण्यात आला पाहिजे. ती विभत्स नाहीच आहे, आता करत नाही तसे फिल्म मध्ये, पण तिचं खूप स्पीड खूप वाढलाय. इव्हन जसा पोवाड्याचा स्पीड लोकांनी वाढवलाय नाही आहे. हा ढंग होता. सांगणं आहे. व्हॉट इज दिस? मला एक तर तुमचं गाणं कळत नाही, तुमचे शब्द कळत नाही, तुमचं सांगणं कळत नाही, तो पोवाडा बाज आहे की कळत नाही. मला असं वाटतं रॅप गात आहे. व्हॉट यू आर डुईंग? तर ह्या सगळ्या पासून आपण दूर चाललोत का, याचं आत्मपरीक्षण सगळ्यांनी करावं. मला कोणाला वाईट वाटत असेल तर मला वाटू द्या. आता लोकांना वाटलं असेल मी असं बोले, वाटू द्या, पण हे माझं निरीक्षण आहे. कदाचित लोकांना चुकीचं वाटत असेल, पण मी इतकी वर्ष या फील्डमध्ये आहे, बघितलंय अनेकांना, त्या दृष्टीने मी बोलतो. बरोबर. की ते कुठेतरी स्पीड त्याचा आहे ना, ताई सगळं फास्ट फूड झालंय ना, 2 मिनिट में जल्दी जल्दी भाई, आज का दिन है भाई, अभीच करो. त्याला वेळ द्या. ज्याला जितका वेळ देऊ ना, तितका वेळ टिकेल. खरंय. त्याला कमी वेळ देईल ते कमी टिकणार. वा वा वा. आधीची संगीतकार बघ ना, 15 दिवस एक सेटिंगला एक गाणं चालायचं. ते आपण 15 वर्ष झालं तरी विसरत नाही. 50 वर्ष झाली तरी आपण ते विसरत नाही. काय का गाण्याचं त्याच्यात का आत्मा तो अजूनही जिवंत आहे? कारण त्याचं संगीत, सूर, चाल, शब्द, गाणं, भावना, शब्दोच्चार, त्याच्या प्रत्येक गोष्टीवर काम केलेलं आहे ताई. त्याच्यामुळे तू आता आपण पोवाड्याबद्दल बोलतोच आहे आणि पोवाडा गाण्यामध्ये सादर करण्यामध्ये तुझी मास्टरी आहे. आणि ती मास्टरी आम्हाला एका खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर नुकतीच अनुभवायला मिळाली. आणि असं अभिमानाने ऊर भरून आला जेव्हा तुला मी खुद्द पंतप्रधान मोदी साहेबांसमोर हिंदीमध्ये पोवाडा सादर करताना बघितलं. किती अवघड होतं ते हिंदीत सादर करणं, कारण शेवटी आपल्याला आपल्या भाषेचा आधार असतो, आपण त्याच्यात बिनधास्त असतो. पण हिंदीत तो गीत प्रकार लोकांसमोर एवढ्या मोठ्या ऑडियन्स समोर पोहोचवणं आणि स्वतः पंतप्रधानांसमोर पोहोचवणं
काय त्याच्या मागचे विचार होते आणि कशी काय ती मोमेंट होती? प्रोसेस तुला विचारायचं आहे. खूपच कमालीची प्रोसेस होती. आणि मला आधी सांगितलं होतं संध्यापुरीच्या ताई तिथे संगीत नाटक अकादमीवर आहेत, अध्यक्ष आहेत. आणि तिथनं कारण त्यांनी निवडताना तसं केलं. लोकांना वाटतं की ह्यालाच का निवडलं. बघा मी परत खूप ओपनली बोलतो. बऱ्याच लोकांचा समज झाला हाच का, आम्ही मेलो होतो का, आणि आम्हाला का नाही बोलवलं वगैरे 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 वडेवर. मला त्यांना सांगायचं आहे की कसं असतं की संगीत नाटक ज्यांना मिळालं, मला 14ला उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार जेव्हा संगीत नाटकचा मिळाला, तो पद्मश्रीच्या खाल असतो असं मला कोणीतरी सांगितलं, मला माहित नाही, सॉरी. तर तेव्हा मिळाल्यानंतर एक स्क्रुटिनी होते की हे कोण करेल. आणि संध्याताईंबरोबर मी आधी काम केल्यामुळे बघा, मी संध्याताई जेव्हा इथे होत्या संध्यापुरीच्या, प्रचंड काम केलं आम्ही. तर तेव्हा मी संगीत बांधणं किंवा करणं वगैरे त्यांना माहित होतं. हा येई करे. मला फोन आला, नंदेश असं असं आहे. म्हटलं काय आहे ताई? अरे आपल्याकडे फक्त 3 दिवस आहेत. म्हटलं ताई मला सांगा तरी काय. ते खूप जोरात बोलले. म्हटलं हो हो हो. तर आपल्याला गाणं करायचं. ते गाणं करायचं तर म्हटलं हो ठीक आहे, माझ्याकडे गाणी, मी गाणं पाठवलं त्यांना. संध्याकाळी त्यांचा फोन, नाही नाही आपल्याला आता ना पोवाडा करायचा. पोवाडा ओके. बाबाने एक पोवाडा लिहिला होता. तर मी मराठीतला पोवाडा नाही, आपल्याला हिंदीत करायचं. अरे म्हटलं हिंदीत, एक मिनिट, हिंदीतला पाठवला जो बाबाने लिहिला होता. हमें भारत अपना प्यारा राज दुलारा सबसे है न्यारा, सारी दुनिया में बोलबाला, बड़ा हिम्मत वाला, ये देश ये मेरी बड़ी शान वाला वगैरे असं बाबाने लिहिलं होतं. ते पाठवून दिलं. ते म्हणाले हे आवडलंय पण यातलं काही चेंज करता येईल का. म्हटलं तर बाबांनी तेवढंच लिहिलंय. मग मी आणखी ओळी पाठवल्या. बाबांनी लिहिलं नाही 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 आपल्याला काही वेगळं त्याच्यात काही करता येईल का. म्हटलं वेगळं म्हणजे आपल्याला काही लिहून घेता येईल का, तू काही लिहून देणार आहेस का मला. म्हटलं बाबा आता नाही, मी प्रयत्न करतो. 2-3 अंतरे बाबाचे आहेत. बाकीचे जे 3 अंतरे तू बघशील, 3-4 अंतरे ते मी लिहिले. तिथल्या तिथे लिहिले, चाल केली, लिहिले, चाल केली, लिहिले, क्यू केला. सत्यजित जामसंडेकर आणि माझा एक अरेंजर होता. तर आम्ही तिथे बसून सतत म्हणतो दादा मला झालं मला दे. आणि तिथने बोल झालं का जल्दी. तर मला काही PMO ऑफिसवरनं म्हणजे प्रधानमंत्रींच्या ऑफिसमधनं काही आम्हाला कॉल आले की नंदेश जी को बोलना की ये यहाँ पे ये लाईन आ सकती है. मला हाँ आ सकती है. मग ते मला व्हॉट्सअप करे किंवा मला सांगत जायचं, मी लिहून घ्यायचो. तर तो सगळा जो बेटी बढाओ बेटी बचाओ किंवा स्वच्छ भारत अभियान किंवा इतर जे काही आपल्या आता भारतामध्ये 2014 पासून काही गोष्टी झाल्या, आपला चंद्रयान जात होता, तर हे सगळं तेव्हा ना जाणार होता बरं का, तो पोहोचला नव्हता. त्याच्या आधी हे झालं होतं. त्याची गंमत सांगतो. तर मी ते सगळं 3-4 अंतरे लिहिले. हा हे चांगलंय. मग सगळं झालं, पाठवलं. त्यांनी 150 लोक परफॉर्म करणार होते पोवाड्यावर. पण तो पोवाडा मी असा विचार केला की परफॉर्म करणार आहे तर आपण त्याला ना, त्या पोवाड्याला थोडंसं ना हिंदीमध्ये करतोय ना, तर त्याला थोडंसं कमर्शियल स्वरूप देऊया, जेणेकरून माझा पोवाडा तो भारताबाहेर जाणारच आहे. सगळ्यांनी ऐकलं. आणि तो पहिला भारताबाहेर जाणारा पहिला हिंदी पोवाडा जो मी बाबांनी लिहिलेला आणि चाल केलेला गेला. पहिला असा आधी कधीच हिंदी पोवाडा बाबांनी 25-30 वर्षापूर्वी गायला होता आणि एका शायराने गायला होता, पण तो मोठ्या प्लॅटफॉर्मवर किंवा जागतिक लेवलवर गेला नव्हता. तर तो जागतिक लेवलवर पोवाडा जाणारा त्याचं भाग्य मला मिळालं. आणि झाल्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. तर मी म्हटलं ताई मला पाठ नाही, कारण तुम्ही इतके चेंजेस केले आहेत, त्याच्यामुळे मला तर कुठली लाईन काय मला पाठ नाही, तर मी ते कसं करू, मी लिपसिंग करू, कारण तुमचे डान्स पण आहेत, सगळं आहे, तर मी येणं जाणं, माझं वाद्य, आपलं काही चुकलं वगैरे तर प्रॉब्लेम नको, कारण आपल्याकडे फक्त 10 मिनिटं 8 मिनिटं आहेत आणि त्याच्यात जर चुकलं तर डान्स बिचारे सगळं चुकेल, जो बॅले बसवला होता. आणि पंतप्रधान साहेब समोर आहेत. बरं तुला माहितीये का, आधी आमचं जेव्हा गाणं हे यायचं होतं, मी तुला त्याची पुढे सबसुरी सांगेन, पण गाणं झाल्यानंतर PMO ऑफिसने, मी रात्र 3 दिवस आणि 3 रात्र झोपलो नव्हतो. 1 तास झोपलो की उठ, हे मला करून दे, हे बघ बरोबर आहे का, रिहर्सलला या, हे माझं डोकं खाल्लं होतं ताईंने, पण ते शेवटी चांगलं झालं. आदल्या दिवशी वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम शेवटी करायचं होतं. जय हिंद असं करायचं होतं. तर ते करायचं नाही असं PMO ऑफिसवर ना आलं. मग आता करायचं काय.
म्हटलं मी तिकडे दिल्लीमध्ये हा. ग्रँड रिहर्सल सुरू आहे, उद्या परफॉर्मन्स 4 वाजता आहे, सकाळी आम्हाला 9 वाजता पोहोचायचं आहे. तर मला संध्याकाळी सांगतायत ते नाही करायचं, इकडे ये. मग ते पीएम ऑफिसचे सगळे बसले, ये ऐसा नाही ऐसा चाहिए, तो क्या चाहिए, तर काय काढायचं काय काढायचं काय काढायचं हे सगळं हे तर धन्य भारतम धन्य भारतम धन्य भारतम धन्य भारतम असं काढलं शेवटी आम्ही सगळ्यांनी मिळून. ओके. आणि त्याच्यावर आपलं वसुधैव कुटुंबकम हे आलं पाहिजे. अरे देवा, म्हटलं मी ताई इकडे मी कसं करू, मला माहित नाही, तू काही कर. म्हटलं ताई कसं करणार, त्या ओरडायला लागल्या माझ्या. अहो ताई मी आय एम हिअर, मी आता परत मुंबईत जाऊन रेकॉर्ड करून कसं येणार, थांब तुला मी रेकॉर्डिंग स्टुडिओ देते. ताई तू बिलीव्ह नाही करत, मी जेवलो नव्हतो, एक केळ फक्त खाल्लं होतं दिवसभरात. स्टुडिओला गेलो, बरोबर आहे, आम्ही दुपारी काहीतरी स्टुडिओला गेलो, संध्याकाळपर्यंत इतका वाईट स्टुडिओ होता तो. मी कसं बसं ते शेवटचा पार्ट जो तू ऐकशील तो तिथे आम्ही कसा बसा रेकॉर्ड केला. माझ्या माणसाला पाठवला इकडे परागला, त्याला म्हणलं मला ह्याला प्रोसेस करून तू पाठव. वसुधैव कुटुंबकम वसुधैव कुटुंबकम, त्याच्या शेवटी येतं पोवाड्याला. बरं हे असं कधीच आधी झालं नाही की पोवाड्यामध्ये हे येणं, हे मी ते आणला पोवाड्यानंतर. म्हणजे हे जुळणं खूप कठीण असतं. तर हे सगळं मी केलं. दुसऱ्या दिवशी 11 वाजता ते ट्रॅक आला, त्याच्यावर व्हिडिओ झाला आणि आम्हाला 2 वाजता सगळ्यांना सांगितलं अभि कुछ नाही, अभि इथे सुरू होणार आहे कार्यक्रम. 4 वाजता साहेब आले. त्याच्यात पण आम्हाला कळलं की कदाचित आपला परफॉर्म होणार नाही. अरे म्हणजे काहीच परफॉर्म होणार, पण नंतर लास्टला मोमेंटला जाऊन बरेच परफॉर्मन्स कॅन्सल झाले आणि आपला परफॉर्मन्स ठेवला गेला आणि आम्ही सगळे खुश झालो. आणि तिकडे मला आठवत आहे, मी जेव्हा गात होतो तेव्हा व्हिडिओमध्ये बघशील तर नितीन गडकरी साहेब राजनाथ सिंगला काहीतरी सांगतायत, जींना सांगतायत, राजनाथजी कदाचित त्याच्याबद्दल सांगत असतील की हे काय आहे काय नाही. आणि त्याच्या आधी जी निवेदनाची जी बाजू झाली त्याच्यात बाबाचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव, आपल्या पोवाड्याचं नाव हे जागतिक लेवलवर गेलं, याचा मला अभिमान. आणि ते तिथे घेतलं गेलं की पोवाड इसको कहते हैं, ये अभी आपके समक्ष आ रहा है. त्याच्यानंतर स्टँडिंग ओवेशन झाला. तर मला इथे म्हणाले गेले की अरे काय तुम्ही पोवाडा काय कसा. तर मला एक नेहमी सांगावंसं वाटतं की ती कलाकृती पोहोचली, तो पोवाडा पोहोचला बॉस, तो तिथपर्यंत जाणं गरजेचं होतं जागतिक लेवलला. अजून एक पोवाड्याला जसं मी नेहमी सांगतो की मी शिवाजीराजे भोसले पासून पुन्हा एकदा, मी कदाचित चुकीचं असेल ताई, पण मला असं वाटतं की मी शिवाजीराजे भोसले पासून जो पोवाडा चित्रपटात आला त्याच्यानंतर पुन्हा एकदा शाहिरांना पोवाडा काही गेला नव्हता, होता कार्यक्रमात शाहीर करायचे, पण त्याला जे पुन्हा एकदा अधिष्ठान मिळालं ते मी शिवाजीराजे भोसलेच्या माझ्या त्या पोवाड्यामुळे पुन्हा एकदा आमचा शाहीर जो गाव कुसा बाहेर होता पुन्हा एकदा त्याला कार्यक्रम मिळू लागले, पोवाड्यांचे कार्यक्रम होऊ लागले. असं मला वाटतं. मी काही केलं नाही, त्या पिक्चरने केलं. बरोबर. आणि ते मी कदाचित गायलोय त्याच्यामुळे कदाचित ते सगळ्यांना आवडलं. तर त्या पोवाड्याने एक पहिला मी कदाचित हिंदी भाषेत गाणारा पहिला जागतिक लेवलवर तो मी असू शकतो असं मला वाटतं. आणि मी बंगाली भाषेत पण गाणारा, एवढ्या 250-300 वर्षाचा पोवाड्याचा इतिहास आहे त्याच्यामध्ये गाणारा मी पहिला लोककलाकार असेल जो बंगाली भाषेत गायलो. पोवाडा बंगालीत? येस. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय याचा रिमेक बंगाली भाषेत केला आणि तिथे मिथुनदा होते. इथे सचिन दादा होता, तिथे मिथुनदा होते. आणि मिथुनदा आणि मी गातोय आणि तो मिथुनदा त्याच्यावर सगळं ते जसं आपल्याकडे आहे. आणि त्याला महेश दादानेच केलं होतं मला वाटतं डिरेक्ट. आम्ही सुभाष बाबू बोलची म्हणजे सुभाष चंद्र बोस यांच्यावर तिथे त्यांच्या स्टोरी आणि इथे शिवाजी महाराजांवर इथे ती म्हणजे 2 हिरोज तशी ती स्टोरी. आणि त्यात गाणारा बंगाली भाषेत गाणारा मी आत्तावरचा पहिला मराठी गायक असेल असं मला वाटतं. आणि तिथनं मग ते खूप लोकांनी डोक्यावर घेतलं, लोकांनी खूप शिवाई घातल्या, मला खूप काय म्हणतो ट्रोलही केलं की अरे तू काय त्याच्यात तुला काय तेच भेटलं का, तो रंगमंचच भेटला का. मी नेहमी सांगत असतो की प्रधानमंत्री हा सगळ्यांचा आहे, मुख्यमंत्री हा सगळ्यांचा असतो. तिथे काही जात पात पक्ष वगैरे वगैरे नसतो. मला तिकडनं न्यावता आला
मला तिकडनं संगीत नाटक मिळालं होतं म्हणून नंदेश तुम्ही या, आणि त्यांना असं कुठेतरी वाटलं की नंदेश हे करू शकेल. 2 दिवसात संगीत करून, शब्द करून, चाल करून, तिकडे रिहर्सल्स घेऊन, कदाचित त्यांना वाटलं असेल ताई. त्याच्यामुळे आणि नशिबानं माझं झालं, मला बोलावलं. त्याच्यामुळे मी असं याकडे असं बघतो की माझी कला पोहोचली, माझं सांगणं पोहोचलं, आणि एक लोक कलावंत त्या निमित्ताने तिथवर जाऊ शकला ग. खरंय. कोणी नाही तर काय तो स्टेज मिळाला असता. जिथे सगळे तडफडतात, तिथे स्टँडिंग ओवेशन प्रधानमंत्र्यांपासून तिथे शंकर महादेवन होते, शान होता, सगळे होते. या साईडला कॅमेरा मारला नाही, या साईडला सगळे आपले महाराष्ट्रातले तमाम कलाकार गायक होते, हिंदीतले मोठे मोठे क्षेत्रातले होते. सगळ्यांनी उभं राहून सगळ्यांनी टाळ्या दिल्या. त्या माझ्यासाठी नाही, तर त्या टाळ्या आत्तापर्यंत केलेल्या शाहिरांच्या कामासाठी होत्या, आणि त्या लोककलेसाठीच्या टाळ्या होत्या, माझ्यासाठी नव्हत्या. आय वॉज सो हॅपी. मी नेहमी म्हणतो की मी एक प्रतिनिधी आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. करून गेलेत सगळे ते, आम्ही फक्त पालखीचे भोई आहोत. आम्ही ती पालखी फक्त पंढरपुरापर्यंत घेऊन जाणार आहोत. पण आमचे विठ्ठल हे खूप आधीच आहेत, ज्यांनी सगळं करून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वराने, तुकाराम महाराजांना काय केलं भारुडातनं, नामदेव महाराजांना काय केलं, एकनाथ महाराजांना काय केलं, हे सगळे करून गेलेत ग. हे सगळे आम्ही तर काहीच नाही. सगळं त्यांनी प्रबोधन करून गेलेत, शाहिरांनी, मोठ्या मोठ्या शाहिरांनी. हे सगळं ठेवा आहे. हा ठेवा फक्त आम्ही आमच्या पद्धतीनं, नवीन जमान्याच्या पद्धतीने मांडतो. तो फक्त जतन आणि काय म्हणतो ना, जगापुढे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याला जर नवीन कोणी पारंपरिक पोवाडाकार असताना तर त्याला हे सगळं करता आलं नसतं, असं मला ठामपणे सांगायचं आहे. जो अगदी पारंपरिक आहे तर तो म्हटलं असतं मला मेरे को वो नहीं आता है, मी नाही करू शकत. कारण मी हे सगळं बघतोय फिल्मीपासून सगळ्या कमर्शियल लेवलने या पोवाड्याकडे कसं आपल्याला पाहता आलं पाहिजे. पण माझा पोवाडा तो ढोलकीनच सुरुवात झाली पाहिजे, दा 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 दा, त्या पद्धतीनंच सुरुवात झाली पाहिजे. मध्ये चालीप्रमाणे, शब्दाप्रमाणे जसं बदलतं तसं बदललं पाहिजे. तर ते तसं बदल झालाय, आणि तो लोकांपुढे पोहोचला, आणि तुमच्या पुढे ते आज आहे. युट्यूबला अजूनही त्याला लोक ऐकतायत. खूप दुष्ण दिली, खूप लोकांना आवडले. म्हणजे ज्याने दुष्ण दिली त्याच्यावर 100 लोकांनी वा वा म्हटल्यानंतर तो एक दुष्ण देणारा बिचारा कुठच्या कुठे गेला. पण मला त्याचंही कौतुक करायचं आहे, त्यालाही मला थँक्यू म्हणायचं आहे की अशी दुष्ण देणारी अशी लोक असली पाहिजेत आपल्या आजूबाजूला. आपल्याला शिव्या घालणारी लोक पाहिजेत. किती लोक शिव्या घालतात मला, किती लोक, मलाच नाही तर अनेक, प्रत्येक कलाकाराला महाराजांना ते सुटले नाहीत, शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्योतिबा फुलेंना, सावित्रीबाईंवर दगडफेक केली, चिखल उधळ केली. पण त्यांच्याकडे इतक्या स्त्रिया जर शिकल्या नसत्या तर आज सावित्रीबाई फुले आपण नाव घेऊ शकलो नसतो. चिखल दगड खाऊनच नाही का यांनी सगळं केलेलं आहे. तर आपण कोणच नाही, आपण तर शुल्लक आहोत, आपण तर ही कण आहोत. हे पहाड आहेत ज्यांनी इतकं केलं, आपण तर कण आहोत, कुछ भी नाही. क्या नहीं होता जहां में करने वाला चाहिए. माझा बाबा म्हणतो की क्या नहीं होता जहां में करने वाला चाहिए और करनियों से झोली अपनी भरने वाला चाहिए. क्या नहीं होता जहां में करने वाला चाहिए. जो कोई बोलने दो, अपन अपना काम करते रहो. वा वा. तू लोकसंगीताचा इतका प्युअरेस्ट फॉर्म बघितलायस जन्मापासून, किंवा त्या तितक्या ऑथेंटिक वातावरणात तू वाढलायस. पण आत्ताच्या लोकसंगीताच्या स्वरूपाकडे बघण्याचा तुझा काय दृष्टिकोन आहे? कारण आता मला त्यातलं फारसं ज्ञान नाही, पण तरी एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की आजकाल काहीही केलं तर त्याला लोकसंगीत म्हणतात. म्हणजे कुठल्याही गाण्यात नुसती ढोलकी असली तरी ते लोकसंगीत झालं, असं एक असतं, असं वाटतं म्हणजे मला. बिलकुल. तर ते खरं आहे का खोटं आहे ते तू सांग, आणि तुला काय वाटतं आत्ताच्या लोकसंगीताबद्दल? मी तुला सांगू, आधीचं संगीत जे होतं, काय असतं ना की बघ, पिढी बदलते, जमाना बदलतोय, आणि त्याच्याबरोबर तुमचं संगीत, तुमची बोलीभाषा सगळं बदलते. त्याच्यामुळे आता वेस्टर्न कल्चर जास्त जवळ आलं. वन अनदर थिंग, तुम्ही सोशल मीडिया तुमच्या जास्त जवळ आल्यामुळे तुमचं सगळं कल्चर जे आहे, म्युझिक कल्चर, इट्स व्हेरी ऑन युअर फिंगर टिप. ओके, सो यू लिसन एव्हरीथिंग, कव्वाली, गझल, पॉप, जॅझ, व्हॉटएव्हर. ओके,
सो यू लिसन. पण मला ना काय वाटतं यातलं मला, की मी यातलं काय घेतलं पाहिजे आणि काय नाही, हे मला ना त्या त्या गायकाला, त्या त्या कलाकाराला समजलं पाहिजे. जसं मी तुला आधी पण आपला पॉडकास्ट जेव्हा सुरू झाला तेव्हा मी म्हणालो की मी काय करतो हे मला समजलं पाहिजे. तर पहिली गोष्ट काय झालंय की आता क्लासेस आहेत बरेचसे असणार, लोकसंगीताचे आहेत, पण तसे नाही आहेत जेवढे आहेत. तर मी आता सुरू करणार आहे. मी स्वतःचा एक न्योमा म्हणजे नंदेश्वमप म्युझिक अकॅडमी, ते न्योमा असं एक सुरू करणार आहे. तर गंमत काय असते ना की आपल्याला वगैरे ह्यालाच लोकसंगीत समजतात किंवा टॅन टॅन वाजलं तर ती अरे हे लोकसंगीत आहे. नाही नाही नाही, लोकसंगीताचं मूळ आपल्याला समजायला पाहिजे. त्याचं मूळ त्या साहित्यात आहे, वा वा, त्या शब्दात आहे, वा, त्या ग्रामीण भाषेत आहे. तीच मला जर उमगली नाही, समजली नाही, मी ती नीट त्याचं जर पारायण नाही केलं तर मला ते कळणार नाही. सुरुवात इथून आहे. मी सुरुवात कधी म्हणेन की साहित्यापासून सुरुवात होते, शब्दापासून सुराकडे जातो, सुरापासून भावनेकडे जातो, भावनेपासून आपण प्रेक्षकांपर्यंत जातो. हा प्रवास आहे, हा भावनेचा तो. म्हणजे त्यांना मग ते भिडतं ना, मग ते भिडल्यानंतर कान टवकारतात नाही का, आणि मग ते ग्रहण करायला लागतात प्रेक्षक मंडळी. तर मला नेहमी वाटतं की आपण ना शब्दांकडे, साहित्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. मग कुठलं मूळ लोकसंगीत आहे, शाब्दिक मी म्हणतोय, साहित्याने लिहिलेलं, आणि कुठलं मी आत्ता लिहिलेलं आहे, बरोबर, पण ते पण त्या पारंपरिकतेपासून दूर नसायला पाहिजे. जर मी आत्ता लिहिलंय त्याची शब्दरचना, त्याचा ढंग, त्याचा बाज, त्याची बोलीभाषा ती खूप खूप जवळ पाहिजे. आजकाल काय होतंय की मला काही शब्द, ग्रामीण शब्द माहिती आहेत, मी त्याच्यात टाकले म्हणजे झाली लावणी. मी काही ग्रामीण शब्द डफावर थापतून तो हातान हे जे घेतलं की झाला पोवाडा. नाही, पोवाड्याची एक आपली भाषा आहे, पोवाड्याची आपली एक शैली आहे. गझलची जशी आपली एक शैली आहे, गझल जसे यमक आहे, जसं नुक्ता जिथे येतो तिथे थांबलं पाहिजे, म्हणजे तिथे काय म्हणतो आपण, मतला सममतला येतो, बरोबर. तसंच पोवाड्याचा आहे, लावणीचा आहे, गणाचा आहे, धनगराचा आहे, वाघ्या मुरळीचा आहे. हा बाज मला समजला पाहिजे. आणि जसं मी आता आहे सुंबराने मांडल गा सुंबराने, याच्यात काय मी गायलं मला सांगू शकशील ताई? सुंबराने मांडल गा सुंब. आता सुंबराने, मला चॅलेंज आहे तुझी, मला चॅलेंज आहे, मी चॅलेंज करतो. फक्त ना मी एकच ओळ आठवडाभर घेऊन बसेन त्या गायकाची. तू एवढंच कर, एवढंच गाऊन दाखव. सुंबराने राहणे, तो ने न च्या मध्ये आहे. हे मला शिकता आलं पाहिजे. तुला समजलं तर माझ्या आईचा हा बघ त्याच्यात किती आहेत. माझ्या आईचा गातोय का? आणि माझ्या पण नाहीये ते, माझ्या पण नाहीये. माझ्या आईचा गोंधळे. आता गोंधळे, गोंधळला जातो मी, हळो शुद्ध नाही. गोंधळे उद गाय उद उद उध दोन आहेत. उध 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 आजकाल म्हणतात लोक, काय वाटेल ते म्हणतात. तर हे शिक्षण, हे घेणं गरजेचं आहे. हे बाबाकडनं आम्ही शिकलो. वाघ्या मुरळी कशी गायला पाहिजे, पोवाडा कसा गायला पाहिजे, एखादं जोगतीन उधे उधे बोलूनी डोंगराला जाऊनी कारंडी पाहतीया भक्ताची वाट. आता मी आवाज, तू बघितला असशील मी आवाज कसा केलाय, पातळ केला, कारण ती जोगतीन गती आहे, तृतीयपंथी आहेत ना. उधो उध मी गाऊ शकतो का? नाही. बघ, तर त्याच्यात ना जसं ठुमरीमध्ये एक जनाना बाज होता आणि एक मर्दाना बाज होता.
मी तुला कुठे घेऊन गेलो बघ. ठुमरी, बैठकीची लावणी, तो जो बाज होता तो जनाना बाजाने ते नजाकतवाला, म्हणजे अशा कितीतरी अशा तेव्हाच्या ठुमरी गायिका आहेत जे जनानाबाज पण गायच्या आणि मर्दानाबाज पण गायच्या. मग तो मर्दानाबाज काय आहे, हा काय आहे? म्हणून आता याच्यात पण आहे बघ, ह्याच्यात जनानाबाज आहे. उद उद बोलूनी डोंगराला जाऊनी न कारंडी पाती भक्ताची वाट, अन रेणुका पाती भक्ताची वाट, माझी रेणुका पाती भक्ताची वाट. मी तिथे आवाज माझा कसा झाला बघ, तिथे मी सॉफ्ट झालो. तर ही जी जाण, ही जी कला जी आहे ना, ही हलक्यात घेऊ नका. त्याच्यामुळे मला असं वाटतं ना, लोकांना वाटतं माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती अकायली. म्हणजे दुसरा गातोय म्हणून नाही, तर मी तुला सांगतो याच्यावर, दुसरं हे जे काय आहे ते वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. ते जिवंत ठेवतायत सगळं, पण ते अभ्यास पूर्ण नाही. अभ्यास पूर्ण नाही. पण ते जो आधीचा बाज आहे, जो माझा बाबा 40-45 वर्ष गात होता, वत्यो बांधा रंग व्हाळा कोहचंद्राची, हन उदत्त गुणाची, मोठ्या मनाची, निसीता ती माझी रामाची, हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध कितकी सतीच कांती, घडी पुतळी सोन्याची, नवनवतीची काडी धावण्याची, रेखीव भुवया कमान जणू. आता कमान काय आहे ह्याचा मी अभ्यास केला. कमान जणू इंद्रधनुची. कमान कसा, इंद्रधनु कसा असतो, असा असतो, तो असा असतो. कमान जणू इंद्रधनुची, हिरकाने हिऱ्याची, काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची. ती कशी होती, काठी आंधळ्याची, हिरकणी हिऱ्याची, हा तशी ती माझी महिना रत्नाची खान, माझा जीव की प्राण. ती अर्थत आहे ना, ती 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 तुमची राहिलेली ती ओढ आहे. डांग, उमरगाव, बेळगाव, कारवार, निपाणी हे दूर राहिलेत. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वती अकायली. हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला, गाण्यातनं मांडता आलं पाहिजे. इथे ते लोकसंगीत आहे, त्या ग्रामीण भाषेत लोकसंगीत आहे, त्या बोली भाषेत लोकसंगीत आहे. मला आधी बोली भाषा काय आहे तीच माहित नाही. हे आपल्याला गायकांनी शिकायला पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ना, आत्ताचं गाणं फार वरवरचं होत आहे. हे मातीतलं होत नाही, हे हवेतलं होत आहे. आणि हवेतलं विरतं, पण मातीतलं मुरतं. वा वा वा. मातीतलं जगतं ना. बांडगुळाचं फळ बघितलंस का तू, वरनं येतं ते ते, ते, ते म्हणून ते, हा ते मातीतलं येणारी जी आहे ना, ही कला मातीतली आहे. आणि तुम्ही मातीत हात टाकून बघा, तुम्हाला सोनच मिळणार. हवे में हाथ घुमाओगे कुछ नहीं मिलेगा भाई, तुम जादूगार नहीं हो. नाही, काही नाही मिळणार. त्याच्यामुळे तुम्हाला मातीशी जो जुडला राहिला, मराठी मातीशी जुडला, आपल्या आईशी जुडला, तो कधीच त्याला मरण नाही. मी नेहमी सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही यू हॅव टू कम बॅक बॉयज. मी आत्ताच्या माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं, मी काही मोठं काम करत नाही ताई, पण मी हे जे शिकलो ते बोलतो. जे मला पूर्वजांकडनं, या आत्ता माझ्याही आधीच्या पिढींकडनं जे मला ऐकायला मिळालं ते मी बोलतोय. तर प्लीज कम बॅक. आणि काय आहे ते मूळ गा. मी माझ्या बाबाचीच, माझी मैनाची, जी 40-50 वर्षापूर्वी बाबा जो गात होता, मी तशीच गातो. मी त्याला फिल्मी स्वरूप अजिबात दिलं नाही. मी त्याला अजिबात फिल्मी स्वरूप दिलं नाही. त्याला त्याच अर्थतेने गातो. पण काही लोक त्याला म्हणाले, तुम्ही रडता, हे रडून गातात का माझी मैना? मी त्या मित्रांना हात जोडून सांगेन की जिथे त्या शब्दांचा, अण्णाभाऊंच्या अर्थाचा ओलावा आहे ना, तिथे पाणी आणि डोळे दाटून येणार. आणि ज्याला ती परिस्थिती माहिती आहे, आणि ज्याने 106 हुतात्मे बळी गेले, आणि ते तेव्हाचा मंजर काय होता, तेव्हाचं वातावरण, आणि तेव्हाची कुठल्या परिस्थितीत ही लावणी लिहिली होती, जर त्याला याची पार्श्वभूमी माहीत असेल, त्याच्या डोळ्यात पाणी येईल. आमचा बाबा असा आतडी पिळवटून, आपण म्हणतो ना, बन के गाव, आमचे गुरुजी म्हणायचे, बन के गाव. ये बन के गाना क्या है भाई?
ये बन के गाना क्या है? ये बन के मतलब तुम ऐसा निचोडो त्या शब्दांना, त्या भावनेला, त्या अर्थाला, त्या विषयाला असं ना असं पिळून घ्या, तुमच्यात असं साठवून घ्या. त्याच्यामुळे ना जिकडे जिकडे ती लाईन येते ना, धनी धनी बेग, आता ती तिथे लांब आहे, बेगून या धनी, आता ती हाक मारतीये, तर तिच्या डोळ्यात पाणी उभं राहणारच. ती कसली बाई जिचा धनी लांब आहे, किंवा जिचा 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 काय म्हणतो ना, ते जे तो विषय लांब आहे, ते ती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे म्हणून ती दूर आहे, तिला आपण आत आत येऊ आपल्यामध्ये सामावून घ्यायचं आहे म्हणून डोळ्यात पाणी दाटणार नाही. असं कसं होईल? तो निष्ठुर आहे. वो पत्थर दिल है फिर जिसको वो दिल नहीं है फिर. जिथे तुम्हाला ती विषय भिडला पाहिजे, तो आशय भिडला पाहिजे, ते सांगणं तुम्हाला जेव्हा तुम्हाला भिडेल तेव्हा खाली त्या रसिकाला अरे बापरे एवढा डेप्थ आहे याच्यामध्ये, एवढी खोली आहे. हे आम्हाला नुसतं माझी महिना गावाकडे हा कोणी गातायत टीव्हीवर की लोक गातायत, पण बिचारे ती मुलं अजून त्यांना जसं शिकवलं जातं तसं गातायत बिचारे. त्यांची चूक नाहीये, ते जसं ऐकतायत. तर त्याच्यामुळे मी सांगतो की तुम्ही ऐकायला, चांगलं ऐकायला शिका, चांगलं पाहायला शिका, चांगलं खायला शिका आणि चांगलं राहायला शिका. ते तुम्हाला बरोबर घेऊन जाणार. मी लोकसंगीत आज का कमी येतंय त्याच्यामुळे मी तुला सांगतो की आज मी एका याच्यामध्ये पण बोललो की लोककलाकाराला मान द्या, त्याला स्थान द्या. त्याला अरे वडापाव खाल्ला तरी चालतं नाही हा बॉस, हे मी माझ्या बाबाने आणि मी मोडलेलं आहे. माझा बाबा म्हणायचा आम्ही सगळे इथेच राहणार, नाहीतर आम्ही कुठेच राहणार नाही. आम्हाला तुम्ही लोककलावंताला चिंदी समजू नका, हलके नका समजू. आम्ही तेवढंच काम करतो जेवढा इतर तो दिलेर मेहंदी करतो. काही गावामध्ये आम्हाला खूप खालच्या ह्याच्यात ठेवलं होतं आणि दिलेर मेहंदीच्या काही नेते, मी नाव घेत नाही, कोकणामध्ये त्यांचे पाय चाटत होते. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, तुम्ही काय करताय? आम्ही मूर्ख आहोत. लोककलाकारांनी महाराष्ट्र घडवला, साहित्यकारांनी महाराष्ट्र घडवला, संतांनी महाराष्ट्र घडवला, आणि तुम्ही त्यांच्या यांना तुम्ही इतके कमी लेखताय. इथे पण मी सांगत असतो की त्यांनाही तोच दर्जा द्या, तर लोकसंगीत अजून बहरेल, अजून टिकेल. पण आमच्या लोककलाकारांना पण सवय आहे ना कुठेही तंबाखू मळायची, ती बाजूला सारली पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या फेजमध्ये येतो तेव्हा आपलं बोलणं फार शुद्ध, चांगलं, छान पाहिजे. जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता तेव्हा तुम्ही लोककलावंत आहात. स्टेज पे दिखाओ तुम क्या है. खाली दाखवू नका तुझं शहाणपण म्हणतो ना, मला बघायचं आहे, तुझी ताकद मला तिथे दाखव. तर ती ताकद मला ओळखता आली पाहिजे. खूप शास्त्रीय संगीतात खूप ताकद आहे, लोकसंगीतात खूप ताकद आहे, तुमच्या शब्दात, बोलण्यात, भावनेत खूप ताकद आहे. फक्त आजच्या मुलांनी ती शिकली पाहिजे, त्याच्याकडे आलं पाहिजे, बघितलं पाहिजे. माझ्याकडे 1-2च मुलं म्हणजे शिकायला येतात, ते झालं काय केलं की निघून जातं, माहीत नाही, ते पण नाही आहेत माझ्याकडे. आणि मला इथे काही सांगायला मला काही वाईट नाही वाटत. तुम्ही यायला पाहिजे. बघ, प्रत्येकाला ना मला काय जाऊन शिकायचं आहे ना हे त्याने ठरवलं पाहिजे, हे मी नाही ठरवलं पाहिजे. हा माझ्याकडे ये बाळा, तुला हा तेरे को मैं रोटी दूंगा, हा ये, असं नाही ताई होत. तू माझ्याकडे ये शिकायला, तसं नाही. पण दादा मुळात ना तुला असं नाही वाटत की आजकाल आपल्याला शिकायला पाहिजे ही वृत्तीच नष्ट झाली? एक्झॅक्टली नष्ट झाली. मला येतं, मला आधीच खूप आणि सोशल मीडिया आणि युट्यूब हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे आणि गुरु आहे. मी आता ते गायला शिकलोय ना, वो तेरे मेरे इश्क का, बस मला ते गायला आलं म्हणून मी 4 कार्यक्रम केले आणि माझ्याकडे 20 कार्यक्रम महिन्याला आहेत. तर मी खूप ग्रेट गायक आहे, गायिका आहे. म्हणजे तुम्ही क्वांटिटी बघता माझ्याकडे किती आहे, पण तुम्ही क्वालिटी बघत नाही आहात. जस्ट गो फॉर द क्वालिटी. क्वांटिटी पीछे पैसा पीछे आएगा. शंकर महादेवन काका पर सर पण खूप छान म्हणत होते की यार तुम पहिले गाव, तुम्हाला प्रसिद्धी सगळेच मोठे लोक म्हणून गेले, ते आधी तुम्ही काम दाखवा. प्रसिद्धी, पैसा सगळं तुमच्या पाठी येईल, पण तुम्ही आधी प्रसिद्धीकडे, पैशाकडे. आज बघतो आपण किती इंडियन आयडल, किती सारेगमामधले, किती तुम्ही मंडळी मी बघतोय, तुम्ही हारलेले मंडळी आहात. जिंकलेले पण आलेत वर, नाही असं नाही, पण खूप क्वचित. मला त्यांचं करिअर बघितलंय. पण आपण काय म्हणतो ना, आपण काय केलं पाहिजे,
लोकसंगीताकडे बघण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन हा आजच्या पिढीने बदलला तर मला असं वाटतं की अजून ते प्युअर गाऊ शकतील, अजून प्युअर सांगू शकतील असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये सूर आहेत, व्यंजन आहेत, त्याच्यामध्ये ठसका आहे, धाटणी आहे, मांडणी आहे, बोलणी आहे, खूप गोष्टी हे आजच्या संगीत. मी फक्त लोककलाकार नाही तर आजचे गायक पण आहे. तर म्हणजे मला 4 गाणी मी पाठ केली, लिहून लगेच गातो असं नाही. असं गाणं नाही होत. गाणं याला म्हणत नाही. किंवा मला 15 शो आहेत, 20 शो, मी बिझी आहे, भले मी पैसे कमी घेतो पण मी खूप बिझी आर्टिस्ट आहे, याला अर्थ नाही. तू काय देतोयस त्याला अर्थ आहे. आणि मला ना खूप या गोष्टीचा आनंद होतो ताई की मला बिकाऊ गायक नाही व्हायचं आहे, मला टिकाऊ गायक व्हायचं आहे. मी अवधूतच्या सूरनवा ध्यासनावामध्ये पण एक बोललो आहे. मी पोरांनाही सांगितलं की बिकाऊ गायक नका हो. हा पैसा देता तुमको गाने को, नहीं मैं कुछ भी नहीं गाता है बॉस, मैं मेरा अच्छा गाता हूँ और मैं अच्छा करके आऊंगा फिर मैं गाऊंगा. मी चांगलं करून येणारा गायक आहे. तू मला पैसे देतो विकत नाही घेऊ शकत आहेस, तू मला विकत नाही घेऊ शकत. माझ्या कलेला विकत नको घेऊस. मी जे गाईन, मी जे करेन ते तुला ऐकावं लागणार आहे, पण मग तुम्हाला तसं मग बनवावं लागणार आहे. इसलिए बिकाव मत बनो, टिकाव बनो. कारण मला आज बघ, मी जेवढी काही गाणी गायली असतील, तू चित्रपट माझी शोधून काढ, फार उडती गाणी काही वाईट आहेत असं मला म्हणायचं, चांगलीच आहेत ती. त्या सीझन प्रमाणे येतात, चांगलीच आहे, लोक एन्जॉय करतात, तेही एंटरटेन पाहिजेच की आपल्याला. पण माझ्या वाटेला आली ना छत्रपतींची गाणी आली, देवींची गोंधळ आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गीतं आली, गझला आल्या बाबासाहेबांच्या, भजनं आली, अभंग आली, ज्योतिबांची आली, शाहू महाराजांची आली, सावरकरांची गाणी माझ्याकडे आली. पण ती आज जर तू बघशील ना तर ती 10 वर्षानंतर पण तुला ना ती तशीच वाटणार. तू ऐकणार, माझं गाणं टिकाऊ आहे. भले मला 2 रुपये कमी मिळत आहेत, पण माझं गाणं समृद्ध आहे, जे खूप रिच आहे. रिच मैं बहुत मालामाल हूं, मी असं नेहमी सगळ्यांना सांगतो. कारण मी चांगलं गातोय आणि माझं गाणं चिरंतन टिकतंय. तू बघ ना, 18-19 वर्ष झाली मी शिवाजीराजे भोसले गाणं आलंय, तरी आज तो सत्यजित जामसंडेकरचा छोटा आत्ता 1 वर्षाचा झाला, तो 4 महिन्याचा असल्यापासून माझं गाणं असं फक्त बघतो. हे गाणं वाजलं की काय ताकद आहे त्याच्यात. मग माझा ऑडियन्स 4 महिन्याचा ऑडियन्स माझा आहे, सगळ्यात छोटा ऑडियन्स. तर ही माझी कला नाही आहे, ही त्याच्यात ताकद आहे. तर आपण ना आपल्यामध्ये काय ताकद आहे ताई, ही ओळखायला शिकलं पाहिजे आपण, की माझ्यात ताकद कसली आहे, माझ्यात मायनस पॉइंट्स काय आहेत, माझ्यात प्लस पॉइंट्स काय आहेत. त्या प्लस पॉइंट्सला आपण, त्या मायनस पॉइंट्सला पण प्लस पॉइंट्स करता आले पाहिजे, त्या नेगेटिव्ह गोष्टीला पण पॉझिटिव्ह करता आलं पाहिजे. पण ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही शिकायला त्याच्याकडे बघाल. आज खूप मुलं जाऊन, हा मला काहीतरी नावाजलेलं स्कूल आहे म्हणून मी जाऊन शिकायचं, मग त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुझं नाव नाही होणार. वाडकर साहेबांनी ते शिकवतात, पण तूच जर शिकला नाहीस, तू नुसतं नाव वाडकर साहेबांचं घेऊन नाही चालणार बॉस. वाडकर साहेब आणि त्यांचे शिष्य सगळे मोठे आहेत, ज्यांनी मेहनत केली. विठ्ठलोबांचे काही शिष्य होते ज्यांनी मेहनत केली. तुझं काय, तू जर नंदेश तू जर मेहनत नाही केलीस तर तुझं नाव विठ्ठलोबाब सारखं नाही होणार. तू नुसता विठ्ठलोबाबचा मी मुलगा आहे सांगून काय उपयोग आहे. दाखव, तू करून दाखव. तुझी कला, तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं लोकांपुढे येणं, तुझं समाजाप्रती असणारी निष्ठा दिखाव. तू इतके वर्ष कार्यरत आहेस, सगळी स्थित्यंतर तू बघितली आहेस इंडस्ट्रीमधली, लोककलेतलीही. आणि मला 40 वर्ष झाली, 7 वर्षापासून मी आहे. इतके वर्ष म्हणजे 40 वर्ष, बापरे. तर इंडस्ट्रीतला माहोल, बदलता माहोलही तू अनुभवलाय. तर आता संगीत सृष्टीमध्ये काय मिसिंग आहे असं तुला वाटतं? संगीत सृष्टीमध्ये खूप फास्टपणा जो आलाय ना, ते थोडंसं कंट्रोल करणं खूप खूप गरजेचं आहे. म्हणजे सिनेमेवर सिनेमे येत आहेत, मग काय म्हणतात आम्हाला थिएटर मिळत नाही, आम्हाला हे मिळत नाही, ते मिळत नाही. हा संगीत करतोय म्हणून मी पण आता संगीत करावं, माझं पण गाणं याच्यासारखं हिट व्हावं. ईर्ष्या वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. पण थोडंसं मला असं वाटतं पेशन्स सगळ्यांचे संपत आहेत. रस्त्यावरून चालताना पण ते फोन, कोणाला भान नाही आहे की इथनं गाडी येते, माझा ॲक्सिडेंट झाला तर मी मरेन, असं नाही आहे.
ॲक्सिडेंट्स होण्यापासून आपण वाचलं पाहिजे. सगळ्या गोष्टींच्या, कुठल्याही गोष्टीचं ॲक्सिडेंट नाही झालं पाहिजे. तर आपल्याला ते थोडंसं पेशन्स थोडं राहिलं नाही आहे. सगळ्या कलेमध्ये, लिहिण्यामध्ये, फिल्म्स येण्यामध्ये, फिल्म्स करण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये मी हायपर झालो आहे. माझे पेशन्स राहिले नाही आहेत. माणूस पेशन्स नाही राहिला आहे, शांत नाही राहिला आहे. शांतपणे मी तुला खरं सांगतो ताई, आजही माझ्या हातात फार काम नाही आहे, पण मी गिवअप नाही केलं. मला माहिती आहे मला चांगलं काम मिळणार आहे. मला एकही फिल्मफेअर अवॉर्ड नाही आहे, पण मला दुःख नाही आहे. प्रेक्षकांनी दिलेला आणि त्यांच्या डोळ्यात जेव्हा पाणी माझ्याशी माझा हात धरून जेव्हा बोलतात ताई, तेव्हा मी म्हणतो अरे झक मारत गेले पुरस्कार. आत्ता एक कार्यक्रम केला, महामानवांना मानवंदना होती. सगळ्यांची गाणी झाली, सगळ्यांना पैसे 500-500, 1000-1000 रुपये मिळत होते. आणि माझं गाणं आलं, मला पाहुणा म्हणून बोलवलं होतं, मी गाणं गायलो. आणि एक म्हातारी आई अशी येऊन उभी होती आणि हसत होती माझ्या तर स्टेजच्या खाली. ती हातात पैसे होते. बघा माणूस कसा बदलतो, म्हणजे तुम्ही कसं बदलायला लावता. अशा उभ्या होत्या. तर मी म्हटलं काय आणलं माझ्यासाठी. तर त्या लोकांना वाटलं असं की पैसे द्यायला आली. माझा प्रश्न वेगळा होता. ती पटकन म्हणाली तुला आशीर्वाद द्यायला आले. आय स्वेअर मी वेडा झालो. मी म्हटलं मी एक प्रेक्षकांना म्हणालो हे बघा, म्हणून मी हा प्रश्न विचारला. तो अपसूक आला. मी विचारावा म्हणजे हा पैसे आणले का, किती आणले हे नव्हतं. तर ती बाई पटकन म्हणाली अरे तुला मी आशीर्वाद द्यायला आले. आणि ती माझ्या हातात पैसे ठेवले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. सगळं थिएटर बघत होतं, सगळे कलाकार पाहत होते. सगळे कलाकार चांगले गात होते, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने गात होते. मी माझा गात होतो. तिलाही वाटलं, ती 500 रुपये घेऊन आली. पण सांगायचं तात्पर्य हे, मला किती लोकांनी 50 रुपये दिले. अजित आपले अच्युत ठाकूर काकांनी मला 1000 रुपयाची नोट दिली जेव्हा त्यांचं मी फिल्म गायलो. ती माझ्याकडे अजून आहे. 100 रुपयाची नोट दिली. किती लोकांनी पैसे ते मी जपून ठेवले. तर हा पुरस्कार हे मिळावं म्हणून आपण करतोय, त्यापेक्षा मिळवावं म्हणून का नाही करत. मला मिळायला पाहिजे पेक्षा आपण मिळवण्यासाठी काम करूया. तर मला ते नेहमी खूप हे वाटतं की आपण खूप घाई करतो, खूप पेशन्स नाही राहिलेत. पेशन्स ठेवले पाहिजे आपण प्रत्येक गोष्टी. मला इथे जायचं आहे, तिथे जायचं, मला हे मिळवायचं आहे, तर मिळवण्यासाठी पण तुमचं पेशन्स पाहिजे, खूप गरजेचं आहे. मला उद्या ते मला मिळवायचं आहे. मी तुला सांगतो ताई, माझ्याकडे एक 4-5 गोष्टी माझ्या बकेट लिस्टमध्ये आहेत. मी मॅनिफेस्ट करतो ते दर दिवस आपण विचार करा ही गोष्ट मला मिळाली पाहिजे. पण ती गोष्ट नुसती मिळाली नाही. मी नेहमी म्हणतो की माझ्या नावावर किंवा मी दिसतो टीव्हीवर म्हणून कोणीतरी फोटो काढायला येणं वेगळं, आणि मी त्यांच्या हृदयात माझं काहीतरी वेगळं स्थान आहे, ते फोटो काढायला येणं ते मला समजतं. मी दिसतो म्हणून सर एक देतो मी फोटो, पण कोणीतरी मला सांगून किंवा कोणीतरी फॅमिली येते, मला त्यांचे व्हायब्रेशन्स समजतात आणि मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढतो. तसंच मला नेहमी वाटतं की मिळणं आणि हे सगळं पेशन्स पाहिजेत. मला मिळवायचं आहे, पण ते मला माझ्या हिमतीवर आणि माझ्या कलेवर तुम्ही देत असाल तर द्या. उगाचच माझं गाणं 2 मिलियन 4 मिलियन 20 मिलियन झालंय म्हणून मला पुरस्कार देणार असेल तर ते नका देऊ. सॉरी. मला गाणं आवडलं का, आणि आता कोण परीक्षक बसलेले असतात तिकडे, मी तर उघडच बोलतो, आणि कोणाला काय परीक्षण करत असतात मला माहित नाही. बाजार मांडलाय का काय आपण, आणि या बाजारात आपण विकले गेलो का काय हे प्रत्येकाने पाहायला पाहिजे. या बाजारात विकले गेले नाही पाहिजे, तर तुमचा तुम्ही भाव ठरवला पाहिजे. इथे म्हणून आपली घोळ आहे की काय चाललंय सगळं. तर आपण थोडंसं पेशन्स ठेवले पाहिजे.
प्रत्येक गोष्टीत आणि काम करत राहणं खूप गरजेचं आहे, प्रामाणिकपणे. सोशल मीडिया आणि रील कल्चरकडे कसा बघतोस तू? खूप मस्त, ओके, खूप मस्त. सोशल मीडिया खूप छान आहे, पण तो तितकाच वाईट आहे. म्हणजे कुठली गोष्ट बघ ना, आज इलेक्ट्रॉनिक पण आलंय, इलेक्ट्रॉनिक वर्ल्ड मध्ये आपण आहोत. जितकं ते चांगलं आहे तितकं ते वाईट आहे, जितकं ते, पण आपण घेण्यावर येत आहे. तू कशी त्याच्याकडे बघतेस, त्या सोशल मीडियामध्ये मी काय टाकलं पाहिजे है ना, उठसूट नाही. त्याच्यामध्ये बघ तुझे पॉडकास्ट मी सगळे पाहतोय आणि मला कधीतरी वाटत होतं, अरे मला सावनी का नाही बोलत आहे. आम्ही आजच मुलीशी बोललो आणि ती म्हणे कुठे चाललंयस. मी म्हटलं अगं सावनी कोण आहे पप्पा, मला सावनी असं म्हटलं गुगल कर. हा मी ओळखते, येस तिचा स्पॉट. काय म्हणतेस, मग तू हे शर्ट घाला, तू हे घाला. म्हटलं अगं मी आत्ता 4 दिवसापूर्वी असा विचार करत होतो, मला का नाही ती बोलवत आहे. सावनी शेंडेचं जेव्हा मी बघितलं, अगं मला इथे जायला आवडेल आणि तू ते बोल, तुझा फोन आला 4 दिवसाने. काय योगायोग आहे, ती इच्छा आहे. पण मी नुसतंच मला काहीतरी, मी 4 गाणी गायलो म्हणून तू बोलावलं असशील म्हणून नाही, मला काहीतरी सांगता आलं पाहिजे तिच्याकडे. सावनी मला प्रश्न विचारेल, मला बोलता आलं पाहिजे, मला लोकांना काहीतरी बोध त्यातून देता आलं पाहिजे. माझ्या तरुण मित्रांना ते घेतायत की नाही, माझं कदाचित त्यांना हर्ट होईल, काही त्रास होईल, दुःख होईल, पण मी माझी भावना तर बोललो पाहिजे. मगच या पॉडकास्टला अर्थ आहे. तू मला इथे बोलवण्याला अर्थ आहे, तू मला प्रश्न विचारण्याला अर्थ आहे. काय काहींना त्रास होईल, काहींना खूप आवडेल, पण ते काहींना त्रास होईल म्हणून आपण थांबायचं का? काहींना ते कळणार नाही हे कळण्यासाठी किती चांगली गोष्ट आहे जे आपण करतोय. त्यांना का वंचित ठेवा, या सगळ्या गोष्टी. मी याकडे जरा बारकाईने बघत असतो. जांभूळ आख्यांसारखा जेव्हा तू प्रयोग करतोस, त्याच्या आधी तुझ्या मनात काय असतं रे? हल्लकल्लोळ असतो, हल्लकल्लोळ असतो. मी खरं सांगतो, हा शब्द, तो सगळा पेहराव, ते सगळं, ते वजन सगळं, ते सगळं परत म्हणजे एक सामाजिक वजन सुद्धा एक वेगळं, कपड्यांचं वजन तर आहेच, पण कसं करतोस? बापरे, मी कसं करतो मला माहित नाही. आणि तू गिनीज मध्ये सुद्धा प्रयोगाला आलोत आम्ही, मध्ये थांबलंय. पण एकतर बाबाने केलेली ती भूमिका, सूत्रधार आणि माइलस्टोन ठरलेली द्रौपदी, जिच्या चेहऱ्यावर एक लिपस्टिकचा एक हे पण नाही, लाली नाही किंवा पावडर नाही किंवा टिकली नाही किंवा काही नाही किंवा काही नाही किंवा काजळ नाही, पण ती काळ्या रंगाची असलेली द्रौपदी, आमचा बाबा, मी बाबाबद्दल बोलतो मी, तर ती आठवली आणि ती प्रेक्षकांच्या मनात इतकी घर करून आहे. म्हणजे माधुरीला लाजवेल इतकी, तुम्ही मधुबालाला लाजवेल इतकी सुरेख तुम्ही अदा करता. असं भक्तिताई बर्वे म्हणाल्या किंवा सई परांजपे किंवा नाना, सगळे जे विक्रम गोखले काकांपासून, तर ती जी भूमिका आणि ते जे वलय बाबाने निर्माण केलेलं आहे. ताई माझे खांदे दुखून येतात, मी तुला खरं सांगतो, कारण शोल्डर इतकं, म्हणजे खांदे कशाने मग मी असा गर्भगळीत होऊन जातो. अरे आता काय, एक तर ते ओझं सगळं घ्यायचंय आणि ते 50 मीटरचं अंगरखा तो असा परिधान करून 3 तास तुम्हाला परफॉर्म करायचा. इट्स नॉट अ जोक. त्याच्यासाठी माझं 5 आणि 6चा मी ते मणक्यात गॅप घेतलेला आहे ऑलरेडी आणि पाठीत पण घेतलेला आहे त्या सगळ्यामुळे. पण इच्छा अजूनही आता सुरू करणार आहे. तू चांगलं हे केलंयस तर मी जांभूळ पुन्हा एकदा सुरू करणार आहे आणि हे आख्यान पुन्हा एकदा लोकांपुढे आणणार आहे. पारंपरिक झाडाची उडविली फळ अन केली देवगत, झाडाची उडविली फळ अन केली देवगत, अन एक झाडाला एक फळ लईच निर्मळ अन देठी गाभुळल, अन कर्णाला पाहून, अन कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं, अरे कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं. ही आठवण येते यार, तू आठवण करून दिलीस.
ओ हो हो हो. एक एक गाणं आणि एक एक पद आणि एक एक पदन्यास त्या द्रौपदीचा आणि सूत्रधाराची भूमिका आणि सगळ्यांची भूमिका. माइलस्टोन नाटक म्हणजे पुलंने त्याला असं म्हटलं की लोककलेचा श्वास असलेलं नाटक म्हणजे जांभूळाख्यान. हो हो. असं त्याला पुलंने म्हणलंय. त्याच्यामुळे मी पुन्हांदा नक्कीच माझी तब्येत आता थोडी थोडी सुधारत आली आहे. ते 50 मीटरचा अंगरखा मी कसा पेलवणार आहे माझं मला माहीत नाही, पण मी पेलवणार आहे. आणि पुन्हा एकदा रंगमंचावर पायात बाबाची जी चाळ होते ते माझ्याकडे अजूनही आहेत, तेच बांधून पुन्हा एकदा बाबाचा आशीर्वाद घेऊन, तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा जांभूळ आख्यान रंगणार आहे. तो संभाळ कळाडणार आहे. आहा, क्या बात आहे. हे लवकरात लवकर आम्हाला भाग्य लाभो विटनेस करण्याचं. बिलकुल. तर रॅपिड फायर खेळूयात. मला खूप आवडतो. येस. आणि खूप जरा अच्छा थोडं तुला पेचातही पाडेन मी. पेचात पाडतो म्हणून मला खूप आवडतं ते. पण त्यासाठी तुला आधार म्हणून आपण कॉफी पण घेऊया. अरे वा वा वा. कॉफी पीत पीत तू उत्तर दे. छान. ये कॉफी आहे. ओ माय गॉड. अरे वा. तुझं आवडतं पारंपरिक लोकवाद्य? ऑप्शन देते मी तुला. ढोलकी का डफ? डफ. कारण सांगतो, तो शाहिराचे प्रतीक आहे. ते शाहिराचा मान आहे. तो शाहिराचा एक काय म्हणतो ना त्याची ओळख आहे. आणि दुसरी गोष्ट, डफ पहिल्यांदा हातात डफ बाबाने दिला, त्याच्यामुळे मला ढोलकी तर चांगलीच आहे. ढोलकी तर ओळख आहे. अरे पण डफ हा ढोलकी जरी नसली तरी डफावर तुम्ही काही करू शकता. तू आजपर्यंत सादर केलेल्या गाण्यांपैकी किंवा गीत प्रकारांपैकी तुझ्या अगदी हृदयाच्या जवळचा असलेला गीत प्रकार किंवा गाणं? गझल. लोकांना माहीत नाही पण मला गझला खूप आवडतात. मी थांबा मी परत. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे. हे लिहिलंय विठ्ठल पानने आणि याला संगीत मी केलंय. अरे बापरे. त्याच्या मला गझल खूप आवडते. क्या बात आहे. सगळे प्रकार चांगलेच आहेत. आवडता संगीत दिग्दर्शक आत्ताचा? आत्ताचा खूप आहेत रे. आत्ताचा अजय अतुल तर आहेतच, करतात बिचारे, चांगलंच करतायत. बिचारे काय म्हणतात म्हणजे माझे मित्र आहेत ते चांगलेच करतायत. पण एक गवांडे नावाचा एक विजय गवांडेचा एक संगीत आहे, एक वेगळंच त्याचं संगीत आहे. विजय गवांडे मला एक संगीत. अजय अतुल तर त्याने एक बेंचमार्क केलाय. अजय अतुलने एक स्वतःची ओळख केलेलीच आहे. पण विजयचं पण एक मला संगीत खूप आवडतं. तुझं असं एक गाणं जे गाणं झालं आणि तुला असं वाटलं की जरा हे बेटर होऊ शकलं असतं? प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं. कारण तुला सांगतो, अरे काय बोलशील. नाही मला असं वाटतं की ते अजून खूप बेटर झालं असतं. कारण आमच्याकडे वेळ नव्हता आणि त्याला कदाचित अजित म्हणेल तू सांगितलंस का नंदेश, तर मला ते सांगायला खूप आवडेल. कारण त्याचा कोरस मी आणि अजितनेच दिलेला आहे. ते नीट ऐक. अजित दादाचा मी ओळखला आणि आमच्या दोघांचाच कोरस आहे. तरी पण इतक्या छोट्या याच्यामध्ये आणि कमी वेळेत ते जायचं होतं फिल्मला, शूटला, आणि ते हिट झालंय. बघ कसं असतं. मग मला असं वाटत होतं की त्याच्यात आणखी भरणा करू शकलो असतो मी, अजून ताकदीनं अजून गाऊ शकलो असतो. पण आमच्याकडे वेळही कमी होता. आणि कसं असतं शेवटी संगीतकार त्याला माहित असतं की हे बेटर आहे, हे बेस्ट आहे, राहू दे, अजून नको करूया, मला हे मिळालं. म्हणजे एखादा रेकॉर्डिस्ट म्हणतो ना, नाही नाही तुमचा आवाज बरोबर लागला, आता असंच गा, हे बरोबर मला मिळतंय, त्याच्यात काही तुम्ही हे नका. तस पण राहिली किंचित राहिली फुण फुण शांत केली जनार्दने. तुझा आवडता राग? मला यमन तर आवडतोच, पण मला ना हंसध्वनी खूप आवडतो. थोडा अनवट आहे तो, कर्नाटकी स्टाईलने आहे, पण तो मला खूप आवडतो. तो असं खूप वेगळा आहे, हॅपी करून टाकतो तुम्हाला एकदम आहे. आणि यमन केदार आवडतो. येस. रंगमंचावर जाण्याच्या आधी तू करत असलेल्या 3 गोष्टी?
3 किंवा कितीही किंवा काही काय करतोस स्टेजवर जायच्या आधी? हात हे करणे, सारखं पाणी पिणे, पाणी इधर पाणी दे, आणि झालं का ओके ओके असं म्हणणं. कारण मला एन्झायटी असते, एकतर उत्सुकता असते की मी कधी एकदा प्रेक्षकांपुढे जातोय, आणि भय असतं की चला चुकायला नको, काहीतरी शब्द काहीतरी चुकीचं जायला नको. हे आपलं जातं गायकांचं बोलण्यात ओघात होतं, ते आपण काही इंटेन्शनने बोलत नाही कोणी. पण माझं असं फार क्वचित झालेलं आहे. असं होऊ नये, पण क्वचित होऊ नये म्हणून भीती वाटते. पण कधी कधी शब्द गाण्यातले चुकतात किंवा काहीतरी होतं, मी अरे पुढे झालं नाही पाहिजे म्हणून. तर हे याची जी एन्झायटी असते, याची जी भीती असते ती असते. पण तरी आता आपण दिस ऑर दॅट हाजी एक जरा थोडासा फन. गोंधळ का पोवाडा? पोवाडा. एकल सादरीकरण का फडातला जल्लोष? फडातला जल्लोष. कारण त्याच्यात एक लाईव्हनेस आहे ना. करेक्ट. त्याच्यात एक आपलेपण आहे, मी सगळ्यात आपलेपण आहे, पण त्याच्यात एक मातीचा जो सुगंध येतो, जो अजूनही जो वास आपण म्हणतो. बरोबर. जरा अवघड प्रश्न. जांभूळ आख्यान का पेंद्या? ओय 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 पेंद्या. हा, कारण सांगतो मी, कारण सांगितलं चालेल? हो. जांभूळ आख्यान हे मला वाटतं 90च्या वेळेस आलं, पण पेंद्या याचं मी साक्षीदार वयाच्या 8व्या वर्षापासूनच आहे. जेव्हा कराडच्या त्या मंडईमध्ये बाबाचा कार्यक्रम सुरू होता, आणि बाबाने, आम्ही आधी रिहर्सल करत होतो, बाबा म्हणाले तू कृष्णाची भूमिका करणार आहेस, मला कॉस्ट्यूम आणून दिला, आणि मला सांगितलं तू इथून ना, मी तुझ्याकडे बघितलं पेंद्या म्हणून कृष्णाकडे, तर तू मला असं असं करायचं, आणि असं करून दुसरीकडे पळून जायचं, आणि काहीतरी बोलायचं, आणि मला हे करून तू तिसरीकडे जायचं, अशी माझी भूमिका होती. आणि तो कृष्ण बाबा लहान असताना त्याच्या मामाने त्याला पहिली भूमिका दिली होती, ती कृष्णाची होती, आणि मला जी पहिली भूमिका दिली, ज्या माझ्या बाबाने दिली, ती कृष्णाची होती. कसं हिस्ट्री रिपीट्स. आणि बाबा तेव्हा पेंद्या गात होता, बोबडी गवळण गात होता, दायबा कितना. मला वाटतं खूप वर्षापूर्वी, मला वाटतं मी 7-8 वर्षाचा होतो, म्हणजे विचार कर. आणि समोर पिनड्रॉप सायलेन्स होता, आणि गाणं संपल्यानंतर फक्त ताई तू बिलीव्ह नाही करणार, जेवढ्या टाळ्यांचा आवाज येत होता तेवढा मला हुंदक्यांचा आवाज येत होता. म्हणजे विचार कर काय एका कलाकारामध्ये ताकद आहे. त्याच्यामुळे पेंद्या, आणि बाबा म्हणजे भान हरपायचा. म्हणजे बाबा, मला आठवतंय बाबांचा पेंद्या झाला ना की बाबाला आम्हाला त्या पेंद्यातनं बाहेर काढायला 15 मिनिटं लागायची. कारण तो स्वतः इतका पेंद्या झालेला असायचा. त्याच्यातनं तो रडतच विंगेत जायचा, मेकअप रूममध्ये बसायचा आणि रडायचा, नुसता ढसाढसा रडायचा. आणि त्याला बाहेर आणायला आम्हाला त्याचा हात चोळा, लोक काय. पण ते जे समर्पण होऊन आणि एकरूप होऊन गाणं काय असतं यार. क्या बात आहे. बाबाच करे. आम्ही तर बाबाच्या आसपास मी कुठेच नाही. मी म्हणतो ना बाबाचं मला लवलेशही नाही. बाबा 100%, 1000% आहे. मी 1% असेन की नाही मला माहिती नाही. इज अ ग्रेट पर्सन. पण मला तुला आता आपण त्याबद्दल बोलतोय तर फक्त ती एक फरमाईश आहे की ते ऐकल्याशिवाय मला आजचा पॉडकास्ट नक्की संपल्यासारखं वाटणार नाही. खरं तर खूप अवघड आहे ते अशा माहोलमध्ये ते सादर करणं. आणि नाही, माझे खूप जवळचं आहे. आणि बाबाची प्रत्येक मूव्ह आपण आपल्या भाषेतली म्हणतो ती मला आठवते. कितना कितना ले अरे कितना कुत्ता ले हे मला पतवू नको ले. कितना अले दायबा कितना
हलदाय बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या थंगतील बा येईन तुमच्या थंगतील बा येईन तुमच्या थंगतील बा आणि येईन तुमच्या थंगतील बा हलदाय बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या थंगतील बा मला काय केलं माहित आहे का यथोदे मायन एक दिवशी यथोदे मायन गायता खलवत कालवा कितना एक दिवशी यथोदे मायन गायता खलवत कालवा आणि थंब्या फुलांना लोती लोती दिलं आणि मला तिथबल दिला ले बा थंब्या फुलांना लोती लोती दिला मला तर थितबल दिला ले बा आणि मी तर मागाया गेलो ले बा मला तर उतकून धरलं ले बा आणि दुबू 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 मारलं ले बा म्या बुदू 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 लल्लो ले बा. दादा तुला सलाम नतमस्तक. म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडे. वा वा. मला खरं तर तुझ्याशी बरंच बोलायचं आहे. मी तुला पुन्हा एकदा आमंत्रित करेन आणि आपण पुन्हा एकदा वेगळ्या प्रश्नांसहित नक्की बोलू. कारण मी आता इथून पुढे मी निशब्द आहे. म्हणजे मला आता पुढे तुला काहीच विचारायचं म्हणजे त्राण शक्यच नाही मला. ह्याच मला सुरात आणि ह्या अनुभूतीत राहायचं आहे. मनापासून आभार तू आज इथे आलास आणि आम्हाला सगळ्यांना कृतकृत्य केलंस तुझ्या इतक्या छान अनुभवांनी इतक्या स्वर्गीय गाण्यांनी. तुला जाता आता एक छोटीशी नाही पण त्याच्या आधी मला सांगायचं आहे सावनी खूप मनस्वी कलाकार आहे आणि तिचं गाणं मी तिच्या खूप लहानपणापासून ऐकतोय. ती तशीच गाते आहे निष्ठेनं आणि प्रेमाने आणि सगळ्यांशी तशीच बोलते. तिला जराही गर्व नाही तिच्या रूपाचा तिच्या गाण्याचा. ती तशीच डाऊन टू अर्थ अजूनही आणि ती तशीच राहावी. तिला मी एक मोठा भाऊ म्हणून तिला आशीर्वाद नाही तर तिला मी शुभेच्छा देतो. आणि तिचं पॉडकास्ट खूप लोक बघतायत. आमचं एक पॉडकास्ट बघणार आहात आणि तिला यासाठी आणि तिच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मी लाख लाख आभाळभर शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. आणि ही छोटीशी भेट धागा नावाचा आमचे स्पॉन्सर्स आहेत धागा द इंडियन बाउंडी त्यांच्याकडनं ही आपलाही धागा असाच बहीण भावाचा असाच जोडलेला राहो. बिलकुल बिलकुल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुम्हा सर्व प्रेक्षकांनाही मनापासून आभार. बघत रहा सावनी म्युझिक पॉडकास्ट. हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. स्टे ट्यून्ड. आणि हां लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. वाह.